शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या मॅनेजरियल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी उपस्थित असलेले समन्वयक आणि ज्यांचं बहुतेक माझी मागची स्पीच ऐकल्यामुळं की काय कोणाला माहीत नितांत प्रेम आहे म्हणून आत्ता आपल्यासमोर बोलायला त्यांनी मला आमंत्रित केलं, असे आमचे मित्र डॉक्टर सुभाष कोंबडे सर. नागराळ सरांनी एवढा या सगळ्या गोष्टी सांगून तुमचं सगळ्यांचं माझंही प्रेशर वाढवून ठेवलं. एक साधा माणूस आहे, अतिशय सोपं साधा आयुष्य जगणारा माणूस आहे. तुमच्यासमोर काही गोष्टी फक्त मांडायला लावलं एवढंच लक्षात ठेवा, बाकी सगळं विसरून जावा. ते सगळं ते कागदावरचं पुरस्कार घेण्यापुरतंच होतं. खरं तर 2-2:30 नंतरची वेळ, जसं सुरुवातीला सर म्हणाले, मला काय मी बोलत जाईन हो, पण आव्हान तुमच्या सगळ्यांसाठी डोळे उघडे ठेवून झोपायचं. किती अवघड आहे, डोळे उघडे आहेत आणि आतमध्ये डाराडूर घोरायचं आहे. हे सगळ्यात मोठं स्किल आहे आणि ते तुम्ही पार पाडता, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आधी. कारण मी जेव्हा तिकडे बसलेलो असायचो ना पूर्वीच्या काळात, म्हणजे आम्हाला सुरुवातीला इंडस्ट्रीला मॅनेजिंग डायरेक्टर लोकांना सगळ्या ट्रेनिंग म्हणजे खचून पैसे देऊन माणसं बोलवली असायची आणि ट्रेनिंग द्या म्हणून सांगितलेलं असायचं. आम्ही पलीकडे बसलेलो असायचो. मेधा जेरे मॅडमनी अत्यंत सुंदर व्याख्यान दिलेले आपल्या सगळ्याचे हसरे चेहरे सांगतात की त्या खूप छान वक्त्या आहेत. मी आपला ग्राउंडवर काम करणारा माणूस आहे सूतगिरण्यांमध्ये वगैरे. ह्या सगळ्याच्या नंतर तुमचे फ्रेश चेहरे बघून लक्षात आले मगाचं व्याख्यान मॅडम नक्कीच चांगलं झालं आहे. आजचा विषय जो सरांच्याकडून मला आलेला आहे, हा महत्त्वाचं. कारंडे सर तुम्हाला धन्यवाद. कारण बऱ्याच ठिकाणी मी जातो तेव्हा साधारण 1000च्या वर व्याख्यानं झालीत, आपण काय काय बडबडलो हे आपल्याला कळावं आणि पुढच्या वेळेस शहाणं व्हावं म्हणून तो कॅमेरा मी माझ्यासाठी लावून ठेवलेला असतो. तिथे गेल्यावर मग माझे प्रत्येक ठिकाणचे वेगळे अनुभव असतात. यंग जनरेशनला गेलं की ती मुलं अशी पटापटापटा येतात, सर 1-2 मिनिट तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय कळते, आम्ही कॅमेरा सेट करून देतो म्हणतात. ते सेट करून देतात. इथं आता सरांना पहिला यांचं कोड काय हे विचारण्यात आधी टेन्शन आलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या दुपारच्या वेळात मी तुमच्यावर बोलणार आहे ते भयंकर सकारात्मक या विषयावरती, सकारात्मकतेतून गुणांचा विकास या विषयावरती बोलणार आहे. आणि जोडीलाच आपण सेवेतून आनंद म्हणजे काय घेणार आहे आपण, अशा पद्धतीने विचार मांडणार आहे. पण ही दुपारची वेळ असल्यामुळं फार काही जड मला सांगण्याची इच्छा नाही आहे. कारण उठावं जरा झोपेतून असं का म्हणू मी, त्यापेक्षा या विषयाला जात असताना आपण बँकर्स आहात. एक 100 कोटीची फॅक्टरी चालवताना मला माहिती आहे की बँकांमध्ये जेव्हा व्हिजिटर्स यायचे, सगळे वेगळे डिफरंट बँकेचे मॅनेजर्स यायचे, त्या डिस्कशन्स आमच्या चालायच्या. महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या विविध सूतगिरण्या आहेत त्याच्या MDंचा व्हाईस प्रेसिडेंट असताना वेगवेगळ्या संस्थांची अर्थकारणं आणि त्यांच्या बॅलन्स शीट काय पद्धतीचे आहे त्याचा साधारण अंदाज आहे. पण तुमच्या एवढा मी ज्ञानी अजिबात नाही आहे. कारण सुरुवातीला टेक्स्टाईल इंजिनियर म्हणून सांगितलं. पण एका छोट्याशा विषयातून आपण आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. मी गप्पाच म्हणेन, याला काही फार काही कॉर्पोरेट स्टाईलचं कॉर्पोरेट ट्रेनर आलेले आहेत वगैरे असं न घेता एकदम थोडं इझी वेमध्ये जाऊयात. तुम्हाला बरं, मलाही बरं. सगळे बँकर्स आहात आपण. डोळ्यासमोर एक चित्र आणूयात आपण. एक कस्टमर आपल्यापर्यंत आलेला आहे, त्याला पैसे विड्रॉ करायचे आणि ते विड्रॉ करताना तो कस्टमर स्वतःचंच काहीतरी लिहून आणलं आहे आणि तिने आला आहे तुमच्याकडे, मला विड्रॉ करून द्या म्हणतो आहे. द्या ना मला विड्रॉ करून. डोकं फोडून पलीकडून तुम्ही सांगताय आमचा एक फॉर्म ठरलेला आहे, आमचं विड्रॉलची स्लिप ठरलेली आहे, आमचं फॉर्मॅट ठरलेलं आहे, त्याच्यात भरून द्या तुम्ही. अजिबात नाही. सुंदर अक्षरात मी लिहून आणलेला हा विड्रॉल फॉर्म माझ्याकडून, तारीख बघा, नाव बघा, किती सुंदर लिहिलं आहे, मला तुम्ही पैसे विड्रॉ करून द्या माझे. पलीकडून तुम्ही सांगता नाही होत तसं, बँकेमध्ये तसं नाही करता येणार. तुम्ही ऐका जरा काय सांगतो आम्ही. तुम्ही आमच्या या विड्रॉल स्लिपनुसार तुम्ही पैसे काढू शकता. तुम्ही किती पण छान अक्षरात, तुम्हाला पारितोषिके मिळाले असू देत हस्ताक्षराची, पण तुम्हाला ते नाही देता येणार. तो भांडतोय पलीकडून, नाही पाहिजेच. मग कसं बसं काहीतरी कन्व्हिन्स करताय तुम्ही, त्याला पटतं. विड्रॉल स्लिप त्याच्या हातात ठेवतात, आता काढा पैसे म्हणून सांगता. तो घेतो विड्रॉल स्लिप आणि ती विड्रॉल स्लिप घेतो आणि त्याच्यावरती काही चुकीच्या गोष्टी लिहून ठेवतो. 1000 काढायचे तर 1 कोटी लिहून ठेवतो. स्वतःच्या नावाच्या ऐवजी काहीतरी बायकोचंच नाव लिहितो, म्हणजे घरी शांत जेवायला मिळेल असं वाटतं त्याला, घरी बायकोचं नाव लिहिल्यावर, म्हणून तो लिहून ठेवतो तिथं आणि परत तुमच्याकडे देतो विड्रॉल स्लिप. तिकडून सांगतायत तुम्ही, अरे बाबा विड्रॉल स्लिपवर तुला जे
काय नक्की पाहिजे ते लिही ना. तू त्याच्यावर आकडे काय लिहितो, चुकीच्या जागी लिहितोयस, तुझी नाव लिहित नाही आहेस तू. तो म्हणतो नाही नाही मी छान लिहिले ते बरोबरच आहे, तसंच आहे ते. अरे नाही बाबा तसं नाही विड्रॉ करू देत आम्ही तुला. ते निदान तू खोडते आणि नवीन लिही काहीतरी. मी काय खोडणार नाही म्हणतो ते. त्याच ह्याच्यावरती तुम्ही मला द्या आणि याच्यात तुमचे पेशन्स हलवतो, तुमची ब्लड प्रेशर्स वाढवतो आणि स्वतः चक्कर येऊन खाली पडतो भांडण करून. ही घटना आहे. ही काय सांगून जाते आहे. आम्ही आमचं जीवन जगताना बऱ्याच वेळा असंच जगतो. टेक्निकल बाबी, कमर्शियल बाबी, त्या बाबतीत असे आपण बरोबर असूही आपण बरोबर. मला त्यातलं नॉलेज आहे, आयोडन ICW अमुक 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 केलं आहे, हे सगळं मला येतं आहे. पण हे सगळं मला येतं आहे, पण मी त्या कस्टमरसारखा जीवनात वागतो आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्यात मी त्या कस्टमरसारखा वागतो आहे. म्हणजे काय करतो आहे, एक जगण्याचे काहीतरी फॉर्म्युले ठरलेत आणि मी किंवा तुम्ही न सांगण्यापेक्षा हजारो करोडो चांगल्या शहाण्या लोकांनी आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहेत, पण आपण ते फॉर्म्युले पाहिलेले नाहीत जगण्याचे. भगवद्गीतेपासून, ज्ञानेश्वरीपासून, गाथेपासून, बुद्धांपासून, महावीरांच्यापासून सगळ्यांनी आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहेत. पण एक्झॅक्टली आम्ही म्हणतोय त्यांना कोणाला काय कळते, मी माझा अर्ज दिला आहे, मला गपचूप मी म्हणतो त्याप्रमाणे द्या, माझंच खरं आहे आणि तेच मला पाहिजे आहे. हा फॉर्म्युला घेऊन आम्ही आमच्या जीवनाच्या बँकेत जाऊन उभे आहेत कायम. आय एम ऑलवेज राईट. फक्त माझं खरं आहे, तुला काय कळतं, मी किती घासली तुला माहिती का, माझा एक्सपिरियन्स, माझं नॉलेज, यू हॅव एनी आयडिया. असं आम्ही सतत म्हणत चाललो आहे आणि त्यामुळं आम्ही अस्वस्थ आहे, समोरच्यालाही अस्वस्थ करत चाललो आहे. पण ठीक आहे, दुसरा पार्ट आहे की चला कोणीतरी आलं एका ठिकाणी आणि त्या कोणीतरी येऊन आम्हाला सांगितलं की नाही या विड्रॉलवरती असं असं लिही, म्हणजे तुझे 1000 तुला मिळणार आहेत. एक्झॅक्ट कोरममध्ये जे पाहिजे ते लिही, नावाच्या ठिकाणी नाव लिही, तारखेच्या ठिकाणी तारीखच लिही, तुला तुझे पैसे व्यवस्थित मिळतील दंगा न करता. पण तो म्हणतोय नाही नाही मी खोडणारच नाही, माझ्यात काय आहे ते, माझं खोडायची प्रयत्न पण करू नका तुम्ही, मी काय केलं आहे माझं मला माहिती आहे. आणि ह्या एका गोष्टीमुळं आयुष्यभर कायम चुकीचे फॉर्म भरत आर्थिकदृष्ट्या कदाचित सक्सेसफुल असेलही, वर्किंगमध्ये सक्सेसफुल असेलही आपण, पण तो जो फील आहे ना सकारात्मकतेचा, पॉझिटिव्हिटीचा, तो माझ्या आतमधला संपला आहे जगण्यातलाच. आता सकारात्मकता म्हणजे काय, दुपारी एवढं सगळं लेक्चर झाल्यानंतरही मी जागं राहायचं म्हणजे सकारात्मकता? नो, नॉट ॲट ऑल. परिस्थिती बदलणार आहे, कोणालाही सांगता येत नाही. पाऊस पडणार आहे काय, थोडंफार प्रिडिक्शन 2, 4, 5 दिवसाचं केलं जातं, दॅट्स इट. पण पाऊस पडायचा तेव्हा पडणारच आहे. नेचरला आपले आपले रूल्स आहेत, नेचर त्याचं काम करणार आहे. आम्ही नाही डिसाईड करत सूर्य कधी उगवतो आहे ते, आम्ही नाही डिसाईड करत, तो उगवणार आहे. आणि तुम्ही वाळत टाकलं आपल्या घरच्या महिला मंडळांनी किंवा आपण कधी घरात चुकून बायकोला मदत करण्याची सद्भावना जागी झाली असेल आणि काही वाळत टाकायला मदतीला गेलो आणि नेमकं सूर्यच गायब झाला, खूप छान मस्तमध्ये फ्रेश मूडमध्ये सकाळी बड्डे सेलिब्रेट केला आहे घरात माझा, बायकोचा, आणि बँकेत गेलो आहे आणि गेल्या सबऑर्डिनेटनी किंवा सुपिरियरनी डोकं खाल्लं आहे. घडणार आहेत ना प्रसंग, हे पैसे मिळवायचे आहेत म्हटल्यावर हे प्रसंग घडणार आहेत, घडणार नाहीत असं नाही. पण हे सगळे प्रसंग जीवनात घडत असताना मला कसं चांगला माझा दृष्टिकोन ठेवून स्टेबल राहायचं आहे, हे सर्व प्रसंग घडत असताना मला कसं स्थितप्रज्ञ राहता येईल, ही कला शिकून घेणं म्हणजे सकारात्मकता माझ्या दृष्टीने. ती कला शिकली पाहिजे. इट्स ए आर्ट. ती कला आहे आणि ती कला जर शिकली आपण तर आणि तरच आपण पहिल्यांदा आनंदात राहू. एक साधं जीवन कसं असतं, सोपं आहे बघा ना. आपण ते बंदुकीचं जे बुल इनर मेक पायर आउटर म्हणतात ना, त्याला शूट करतात बघा ट्रेनिंगला, तो मधला सेंटर जो आहे त्याच्याकडेने एक गोल असतो, त्याच्याकडेने आपण जत्रेतसुद्धा फुगे फोडताना असतं बऱ्याच वेळा, मधला त्याच्याकडेनी त्याच्याकडेनी त्याच्याकडेनी, तो मध्ये जो आहे ना सेंटरला, इट्स मी. अध्यात्मातला मी नाही, व्यवहारी भाषेतला मी, ज्याला प्रपंच करायचा आहे तो मी मध्ये आहे. कारण अध्यात्मात मी कोण आहे हा एक वेगळा शोध लावायचा मुद्दा आहे. तो शोध लागला तर काहीच लागत नाही बाकी आयुष्य. मग अशीच मॅडम बोलता असं आम्ही गप्पा मारत होतो 2 मिनिटासाठी नागराळे सर, तेव्हा त्या तिथे म्हणाल्या की मी निमित्त आहे फक्त. आणि मी गमतीत म्हणालो, हे फक्त जर कळलं की आत्ता हा तुमच्यासमोर बोलणारा फक्त निमित्त आहे याची जाणीव मला झाली की विषय संपला.
आणि मगाशी सकारात्मकतेला सुरुवात करायची असेल तर मॅडम तुमच्याच याचा रेफरन्स गोंदावलेकर महाराजांना तुम्ही रेफरन्स दिलात मला बोलताना. त्यांचेच चमत्कार सांगून आपण या विषयाला सुरुवात करूयात गप्पा मारायला. मला तुम्ही छान धन्यवाद, तुम्ही मला एक पॉईंट दिलात बोलायला मला त्याबद्दल. गोंदावलेकर त्या मगाशी त्यांच्या बोलण्यात आले छान अभ्यासू आहेत, खूप छान, महाराजांचं त्याच्यावरचं कार्य मोठं आहे. त्यांनी सांगितलं पृथ्वीवरती 3 चमत्कार आहेत म्हणाले. बघा, ज्याला छान मस्त राहायचे, आनंदात राहायचे, पॉझिटिव्ह राहायचे, सुंदर राहायचे, त्यांनी हे चमत्कार माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं 3 चमत्कार आहेत पृथ्वीवरती मी पाहिलेले म्हणाले. पहिला चमत्कार हा आहे की माणूस म्हणतो मी असं केलं, मी आहे म्हणून घर आहे, मी पैसे मिळवतोय, मी गाडी घेतली, माझी पोस्ट, माझी चेअर, मला मिळालेला सन्मान, मी 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 माझाच फक्त मुलगा, शेजाऱ्यांची कोणाची मुलं नाहीत, माझीच फक्त बायको, शेजाऱ्यांचा काय संबंध नाही तिथं, त्यांच्याशी मला काही देणं घेणं नाही, मी माझं माझ्यासाठी, हे मीच्या माध्यमातून माणूस आयुष्यभर वागत जातो. पण शेवटपर्यंत मी कोण आहे हा त्याला शोधच लागत नाही. मी कोण आहे, होय माहीत, हा त्या माणसाला शोधच लागत नाही. आणि तो बसतो दिवसभर दंगा करत, कागद फेकतो, फाईल फेकून देतो, खालच्यावर आरडाओरडा करतो, कारण त्याला ती दृश्य स्वरूपात कन्व्हिक्शन म्हणतात, दृढता म्हणतात, ती झालीच नाही आहे. दुसरं म्हणतात, हा पहिला चमत्कार आहे म्हणाल. दुसरा चमत्कार, आपण सगळे खेळ मनाच्या माध्यमातून करतो. आत्ता जर या क्षणाला तुम्ही डिसाईड केलं असेल, मनात जर कन्फर्म संकल्प करून मनाला सांगितलं असेल किती पण जेवण श्रीखंडाचं जोरात झालं असू देत, मी झपकी येऊच देणार नाही, हे जर त्या मनाला सांगण्याचे कंट्रोल्स आपल्याकडे मिळवले असतील तर आणि तरच ते शक्य होतं. रामदास स्वामींनी अख्खे मनाचे श्लोक त्याच्यावरती लिहिलेत, अख्खे मनाचे श्लोक संपूर्ण त्याच्यावरच लिहिलेत. म्हणजे ते मन काय. पण ज्या मनाच्या माध्यमातून माणूस म्हणतो मी माझ्या मनात आलं म्हणून असं केलं, माझ्या मनात आलं म्हणून घरात म्हणतात मी स्वयंपाक केला, माझ्या मनात आलं म्हणून मी आज त्याच्याशी चांगलं वागणार, ज्या मनाच्या माध्यमातून आपण आयुष्यभर व्यवहार करत असतो ते मन शेवटपर्यंत आपल्या ताब्यात राहत नाही. हा दुसरा चमत्कार आहे म्हणाले. आणि तिसरा चमत्कार फार गमतीशीर सांगितला. आयुष्यभर माणूस म्हणतो काय प्रपंचात फार टेन्शन्स येतो, फार त्रास, फार प्रॉब्लेम्स, बँकेत गेलं तिथे डोकेदुखी, टार्गेट्स पूर्ण करा, ते अचिव्हमेंट करा, संध्याकाळी 7पर्यंत 8पर्यंत ॲक्टिंग करून करून बॉसला खुश करा तरी होत नाही, खालच्यांना महत्त्व पटवून देतो आहे सबऑर्डिनेटला, अरे बाबांनो तुम्हाला माहीत नाही आपल्याला मार्च एंड जवळ आला आहे, आपल्याला काय काय करावं लागणार आहे, कुठं कुठं ॲप्रोच करायची आहेत, किती जणांपर्यंत जायचं आहे, हे सगळं जे आहे प्रपंचात फार टेन्शन आहे. बँकेतसुद्धा घरी गेलो बायको वेगळंच बोलते, आयुष्य निम्मं गेलं. आता पुरुष जास्त असल्यामुळं पुढचं वाक्य, आयुष्य संपत यायला लागलं तरी मला कळलं नाही मी बायकोचा आहे का आईचा आहे. बायकोचं ऐकून वागावं तर आई म्हणते तळ हाताच्या फोडासारखा मोठा केला, अजून बायकोच्याच बरोबर फिरतोस, आम्हाला सांगत नाही. आणि बायको आईचं ऐकत म्हणून आईला जर रिस्पेक्ट देऊन तिच्याशी जास्त बोललो तर ती म्हणते एवढा मोठा झाला ते अजून मम्माच बॉयच आहे, तिचंच ऐकतो, मला किंमतच नाही या घरात. त्याला आयुष्यभर निम्म्यात कळलं नाही. आणि स्त्रिया सहन करतात तो भाग आणखी वेगळाच. म्हणजे या प्रपंचात खूप दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे असं सतत आपण म्हणतो, पण माणूस प्रपंच काय सोडायला तयार होत नाही. हा तिसरा चमत्कार महाराजांनी सांगितला आहे. आता मुद्दाम तुम्ही म्हणाल हे आमचं बॅलन्स शीट कुठं आणि महाराजांचे चमत्कार कुठे, हे काय सांगायला लागलेत नवीनच. हे चमत्कार समजले तर बॅलन्स शीट सुंदर पद्धतीने हँडल करता येते, याच गोष्टी सांभाळता येतात. यासाठी हे मन नावाचं फॅक्टर आहे ना, आपण दिवसभर काम करताना आपण अ सिंगल डे, एक अशोक सराफांचा छान पिक्चर आहे, कधी असेल तर बघा, एक उन्हाळा दिवस, मस्त पिक्चर आहे. आपण ते जगत नाही ॲक्च्युली, नुसतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, सतत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये इतकं सुंदर, एवढा लांब कोणात तरी मेसेज उचलला, छापला, पलीकडं पाठवून दिला, न वाचता त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण आहोत. म्हणजे कशाच्या जीवावर होते, मनाच्या माध्यमातून या गोष्टी होत आहेत. आता ह्या मनाला फक्त एकदा आपण समजून घेऊयात. पण मी बोलत असताना ना माझी एक रिक्वेस्ट, विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना, ज्याला खरंच मला जीवनाचं कोडं जरा उलगडून थोडं माझं ऑफिस पण छान काढायचं आहे, बँकिंग चांगलं पाहिजे, माझी फॅमिली पण चांगली पाहिजे आणि सोसायटीमध्ये समाजात वावरताना पण मला आनंद पाहिजे, त्यांनी प्लीज मला ऐका नीट. 5 स्तरावरती तर माणूस जगतो किंवा शारीरिक स्तर, शरीर कसं पाहिजे, मानसिक स्तर, मनाने मी कसं आहे, हाऊ आय एम नाऊ, मी आत्ता कसा आहे, कशी आहे, आत्ता स्थिर आहे का नाही आहे, हे आपण पाहणंच पाहिजे ना, सतत पाहिलं पाहिजे.
तिसरा भाग आहे सामाजिक स्तरावरती. आत्ता आपण समाजात आहोत, घरातही नाही आणि बँकेत पण नाही आहे, समाजात आलो आहे. अनिल सर समोर आहेत, आपण सगळे आहात. मला समाजात वावरताना माझी काहीतरी स्वतःची त्या मनाला काहीतरी प्रोग्रॅमिंग केली पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे. मी आर्थिक स्तरावरती पैसे असल्याशिवाय काय, आता मला जर हा माईक लावायचा असेल तर मला पैसे पाहिजेत ना. मला इथंपर्यंत यायचं असेल, गाडीला पेट्रोल टाकायचं आहे, माझ्या मुलांना शिकवायचं आहे, लग्न करायची त्यांची, प्रपंच करायचं आहे, मला पैसा हवा आहे. मग आर्थिक स्तरावरती सुद्धा मी कसा असला पाहिजे, मी कशी असली पाहिजे, याच्यासाठी मला स्वतःला पण सांगितलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं करताना, हे सगळं चालू असताना पॅरलली रेल्वेला कसे 2 रूळ आहेत. एका बाजूला करिअर, गोल, पैसा, शिक्षण, प्रॉपर्टी, अमुक तमुक सगळं ते पण चालणार. पण दुसऱ्या बाजूला हे करताना आजचा दिवस माझा बोनस आहे. या दिवसात मी चांगलं काय केलं आहे, पॉझिटिव्ह काय केलं आहे, मला बरं वाटेल असं. पहिलं मी, आपला मधला मी, दुसऱ्या मीचं सर्कल येतं ते कुटुंब येतं, माझ्यानंतर येतं कुटुंब. आपण कुटुंबासाठी करतो, शिक्षणासाठी करतो, मुलांच्या कुटुंब चालवायसाठी करतो, चरितार्थ चालवण्यासाठी करतो. तिसरं येतं समाज. या समाजाचं पण आपण देणं लागतो. उगच नाही गाडग्या बाबा मंदिराच्या मंदिरं झाडत फिरले, उगच नाही आता शाहू महाराजांचं मला पुस्तक दिलं, केवढा विकास केला त्यांनी. उगच नाही छत्रपती झाले. समाजाचंही मी देणं लागतो. आणि याच्यानंतर राष्ट्र, जिथे आपण राहतो ज्या राष्ट्रात, त्याच्याप्रती पण आपलं देणं लागतं. हे चांगलं व्हायला पाहिजे म्हणजे काय, त्याच्याप्रती पण आपलं देणं आहे. आणि मग वसुधैव कुटुंबकम विश्व सगळं. पण या सगळ्यासाठी हे मन नावाची गोष्ट आहे, ती जर आपल्या स्वतःच्या ताब्यात असेल. ज्ञानोबा माऊलींनी एक शब्द छान वापरला आहे, मन कैसे केवडे. ह्या मनाला आपण एक 5 मिनटात फक्त छानसं समजून घेतलं की माझा प्रवास माझ्यासाठी सुरू झाला. मी आत्ताच नम्रपणे सांगतो, मी फक्त हे सगळी इंडस्ट्री बघितली, कामगारांच्या मिटिंग घ्यायचो महिन्याला, स्टाफशी बोलायचो, बाहेर वेगळ्या ठिकाणी जायचो, तेव्हा एक गोष्ट मला जाणवायची की माणूस सगळं करायला लागला आहे. जगभर फिरायचो बिझनेससाठी, वेगळ्या सेक्टर्समध्ये जायचो, पण लक्ष द्यायचं अरे हा माणूस मजेत नाही आहे. तो सांगतोय मला मी 1 करोड मिळवले, माझा टर्नओव्हर 25 कोटीचा आहे, 100 कोटीचा आहे, हे सगळं सांगत फिरायला लागला आहे. माझ्या ड्रेसची किंमत किती ते सांगतोय तो. मी 5,000ची साडी घातली, दागिने 2 तोळ्याची, अमुक तमुक चर्चा आहे, पण ही इज नॉट हॅपी. मर्सिडीज बसून रडत चाललेत, मर्सिडीजमध्ये बसून. हे सगळं दिसायचं. आणि मग हळूहळू म्हणलं आता आपल्यावरती तो मधला मी, त्याच्यावर कार्य करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, बोलत गेलं पाहिजे. माझ्या मनाला मला प्रशिक्षण दिलं पाहिजे की मला कसं वागायचं आहे, मी कसं असायला पाहिजे, मला सांगायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा बोलण्याचा प्रपंच सुरू केला मी. मग हे करताना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काय होऊ शकतं, कोऑपरेटिव्हमध्ये काय होऊ शकतं, स्पिरिच्युअल वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. कोणी ज्ञानमार्गाने बोलतंय, कोणी भक्तिमार्गाने बोलतंय, कोणी सांगतं की सगुण साकाराची पूजा करा, कोणी म्हणतं निर्गुण निराकाराची करा, कोणी म्हणतं बुद्धीच्या स्तरावरती काही अचिव्हमेंट करू शकतात, कोणी म्हणतात कानोपात्रीसारखी विरांगणा होती, ती गेली आगा वैकुंठीच्या राया म्हणत, ती पूर्ण समर्पित पांडुरंगाला झाली. अशी सांगणाऱ्यांची अनंत वेगळी गोष्ट आहे. फ्रॉइड वेगळंच सांगतायत, प्रत्येक जण काहीतरी वेगळं बोलत चालला आहे. मग याच्यातून मला एक लक्षात आलं की या मनाला ज्याला कॅच करता आलं ना, कॅच करणं म्हणजे नियंत्रण लगेच मिळवणं नाही, आधी मला दिसलं तर पाहिजे, दृश्य स्वरूपात तरी आलं पाहिजे. का बघायचं ते सांगतो मी, आणि मग आपण बोलत राहू. आपण सगळे जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण पाळण्यात होतो, तेव्हा काय होतं का आपल्यासमोर की मला बँकेच्या काय अचिव्हमेंट करायच्यात, माझ्या शेजारी बसलेला काही काम करत नाही त्याचाच लोड सगळा माझ्यावरती आहे, माझ्या हायर अथॉरिटीज मला प्रॉपर चॅनलपासून इन्स्ट्रक्शन देत नाहीत, मध्येच काहीतरी करतात, मध्येच काहीतरी वेगळं सांगतात, दर 5 मिनिटाला त्यांचे डिसिजन बदलतात, त्याचा ताण आम्हाला. असं पाळण्यात होतं का आपल्याकडे? काहीच नव्हतं. प्लेन, छान, स्वच्छ, निरागस असे आपण सगळेजण पाळण्यात होतो. दॅट मीन्स पाळण्यात असताना आपण किती छान नॅचरल, नैसर्गिक, निसर्गाने दिलेल्या अवस्थेत आपण होतो. मग व्हॉट हॅपन एक्झॅक्टली आमच्याबरोबर असं काय झालं की आम्ही जे आज आहोत ते आहोत? असं काय घडायला लागलं आमच्याबरोबर की मला त्रास होतोय, मला भीती वाटते आहे, मला सारखं प्रेशर आहे, हे नाही मिळालं तर काय, ते नाही मिळालं तर काय, ह्यांच्यासमोर जायला भीती वाटते बोलायला, त्यांच्यासमोर जायला भीती वाटते. का हे का घडतं आहे माझ्याबरोबर सगळं असं? त्याचं कारण तिथं लपलेलं आहे त्या पाळण्यामध्ये. एक माणूस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विविध अभ्यासातून सांगतात की बाबा काही गोष्टी जीन्समधून घेऊन येते, बायोलॉजिकल दिसणं, असणं, गाणं म्हणणं, काही जे बायोलॉजिकल फॅक्टर्स घेऊन येतो आहे. पण सगळ्यात त्याचा जो प्रॅक्टिकल फॅक्टर घडतो आहे त्या पाळण्यापाशी चाललेल्या गप्पा आहेत, त्या सबकॉन्शियसमध्ये कशा गेलेल्या आहेत, आपल्या अंतर्मन नावाची जी गोष्ट आहे,
त्याला जोसेफ मर्सीनी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडवर एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे. मराठीत पुष्पाताई ठक्करांनी अनुवाद केला आहे त्याचा. द पॉवर ऑफ अंतर्मनाची जादू, ताकद काय ती पाळण्यापाशी आपण शांत झोपले, वरून खुळखुळा वाजतोय, आपण मजेत आहोत आणि शेजारी गप्पा सुरू आहेत. काका काकू मामा मामी आत्यांच्या गप्पा काय सुरू आहेत. काकूने वाईट केलं एकदम, काकूसारखी तर काही विचारायला नको, ती या घरात नकोच आहे बघ. पाळण्यातून आपण म्हणत होतो हां हे काकू वाईट आहे, फॉर्म्युल्यात काय झालेलं आहे, काकू वाईट आहे. काकाने त्या बांधावरती जो बांध लावला ना तिथं प्रॉब्लेम झाले बघा. बाद आहे एक नंबर, अशी फॅमिलीच नको आहे काकासारखी. ही माणसं घरात पण येऊ द्यायला नको आहेत. म्हणजे काहीतरी काकामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, समथिंग इज रॉंग देअर. सबकॉन्शियसला चाललं आहे, आपल्या सबकॉन्शियसमध्ये चाललं आहे. किंवा गप्पा सुरू आहेत शेजारी, ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना विनंती आहे माझी, या गप्पा मुलांच्या शेजारी नकोत व्हायला, अजिबात नकोत. कसं होणार आपलं, ह्याला पुढे ॲडमिशन द्यायची. आता पोरगा अजून जन्माला आला नाही तोपर्यंत ॲडमिशन घ्यायला लागलेत. 2-2, 3-3 लाख रुपये ॲडमिशनला लागत आहेत. पुढं कॉलेजला गेले तर डोनेशन्स वेगळी आहेत. पुढं जॉबचं काय होणार आपलं, आहे त्या जॉबमध्ये प्रमोशन्स कशी मिळणार, हे स्ट्रेस लेवल जे आहेत त्या पाळण्या शेजारी चालल्यात. ते बाळ इन्सिक्युअर होते. आपण ऐकून असाल अभिमन्यूनी पोटामध्ये चक्रव्यूहाचा भेद शिकलेला आहे. दॅट मीन्स मला आतमध्ये हे प्रोग्रॅम जन्मापासूनच खरं तर सुरू झाले पोटात असल्यापासून, पण बाहेर आल्यानंतर जास्त प्रमाणात यायला लागले. येणारे पाहुणे, शेजारचे नातेवाईक, घरातली लोकं. आणि आपल्याला मुलगा साधं गोड आहे, आईवर गेला ना गोड दिसतोय, अरे कुठलं कळतंय त्याला जन्माला आलेलं आईवर का बाबावर, पण म्हणायला सुरुवात करतात लगेच. आणि त्याच्यातून मग ते टीट लावलं किती गोड दिसतं हे म्हणत म्हणत माझ्या दिसण्यावरती यायला लागतं की हे असं असेल तर माझं दिसणं करेक्ट, माझी उंची अशी असेल तर करेक्ट, माझा रंग रूप आर्थिक स्तर हा असेल तर बरोबर. हे इतकं त्या सबकॉन्शियसला गेलं की आपण जसे जसे डेव्हलप व्हायला लागलो तसं ते घेऊन पुढे यायला लागलो आणि ते मनावरती प्रोग्रॅम झाला तो. आणि तो इतका प्रोग्रॅम झाला मनावरती, इतका प्रोग्रॅम झाला म्हणजे काय, आपल्याला जी आता समजा एक्झाम्पल आपण कोल्हापूरमध्ये मराठी भाषा बोलतोय, कोणी हिंदी बोलत, कोणी कन्नड बोलत असेल, व्हॉट एव्हर द लँग्वेज आपल्या घरी जी असेल ती, पण आपण मराठी बोलतोय. कुठून आलं मराठी बोलतोय हे? मी जन्माला होतो तेव्हा पाळण्यामध्ये मला सांगितलं गेलं ही आई, ज्याच्या घरात सांगितलं ही मम्मी तो मम्मी म्हणायला लागलाय, ज्याच्या घरात सांगितलं ही आई तो आई म्हणायला लागलाय. हे बाबा किंवा डॅडी पॉप जे ज्या घरातलं कल्चर होतं त्याप्रमाणे त्या बाळाला आपल्याला सांगितलं गेलं. आणि त्या सांगण्यामुळे ते इतकं मनावरती लिहिलं गेलं की आपण बघा आता आई म्हटल्यावरती काही फार विचार करावा लागत नाही. मदर म्हणताना कदाचित स्पेलिंग विचार करावं लागतं, पण आईला नाही. नफा तोटा लिहिताना त्रास नाही, पण बॅलन्स शीट सारख्या गोष्टी, प्रॉफिट लॉस लिहिताना विचार करावा लागतो, आय पाहिजे का ई पाहिजे तिथं मध्ये. का घडतं? सबकॉन्शियसला मराठी आपल्या घुसलं येते. मग हे जे प्रोग्राम झाले सतत 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 जी गोष्ट आपल्याला सांगितली गेली आहे ते आपण बनलो आहे. मग आपल्याला सतत काय सांगितलं गेलं आणि आपण ते ब्लाइंडली बेहोशी में सजगता न ठेवता, अवेअरनेस न ठेवता आम्ही तसेच वागत चाललो आहे जे समाजाने आमच्या पुढे ठेवलं आहे. ते कुठलाही तारतम्य भाव न ठेवता तुला फक्त म्हणाल तसं फक्त गुलाल उधळायचं आहे आणि गप्प बसायचं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. अवेअरनेस संपला आमचा, बेहोशीमध्ये राहिलो. आणि ह्याचा प्रॉब्लेम काय झाला, आम्ही सगळं करून दुःखीच आहे ना. सुरुवातीला जॉब लागला, 5,000 पगार होता, पुरेल का 5,000? तर जॉब तर मिळू दे मला, कुठं तरी कुठल्या तरी बँकेत चिकटू दे एकदा, काही तर क्लार्क पण चिकटू देत. वेन आय वॉज अर्निंग 5,000 आय वॉज हॅपी. किती वेळ? जर 5-6-4 महिने गेले नाही, 10,000 पाहिजे अजून आता, त्याच्याशिवाय काय माझं गणित जमणार नाही. मी असं म्हणत नाही पैसे नको आहेत, सुरुवातीलाच सांगितलं इट इज रिक्वायरमेंट ऑफ आवर लाईफ, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा कसा होत चालला आहे. 20 झाले, 25 झाले, 30 झाले आहे, म्हणजे 1 लाख मिळवणाऱ्यांना जाऊन भेटायला विचारा, सर 1 लाख आहेत मजेत आहेत तुम्ही, सर 2 लाख आहेत, आर यू हॅपी सर रिअली, विचारा जाऊन. मोठी मोठी नावं जी आपण ऐकतो त्यांना जाऊन विचारा की तुमच्या मुलाला स्लिम व्हायसाठी तुम्ही दुःखी आहात का आनंदी आहात, विचारा जाऊन. याचा अर्थ आपल्या मनावरती आपण काय प्रोग्राम झाला हे पाहिलं पाहिजे. मला आधी पाहिलं गेलं पाहिजे. आणि ते पाहण्यासाठी त्या मगाशीच्या याच्यात आधी माझ्या मनामध्ये काय काय लिहिलं आहे विड्रॉलवरती ते मला पहिलं नीट पुसलं पाहिजे. त्या विड्रॉलवरचं पुसलं तर मग मी नव्यानं लिहीन ना तिथं. आम्ही पुसायलाच तयार नाही आहे. ते पुसणं महत्त्वाचं आहे. सकारात्मकता म्हणजे काय,
मला जर डेव्हलप व्हायचं असेल, मला पुढे जायचं असेल या विचारातून, तर पहिलं मला ते पुसलं गेलं पाहिजे काय ते, तर मला नवीन लिहिता येईल त्याच्यामध्ये. हा प्रोसेस पार्ट आहे त्याच्यामध्ये. आणि यासाठी सगळ्यात पहिला शब्द जो येतोय तो थँक्स, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. मी तो उभा राहिलो आहे. मी पहिल्यांदाच सांगतो, मी जगातला सगळ्यात अज्ञानी माणूस आहे, मला काही त्यातलं कळत नाही. आणि मी कोणाला सुधारायला तर अजिबातच आलेलो नाही पृथ्वीवरती. मी माझा आनंद घ्यायला आलो आहे. मी मस्त माझा आनंद घेतो. हे बोलताना काय मला तुम्हाला कोणाला काही सांगायचं नाही आहे. मी माझा आनंद घेत बोलतो आहे. जे बॉर्डरवरती आहेत की अरे हा या वाक्यांचा माझ्या लाईफला उपयोग होतो आहे, येस, ते घेतील. नसेल डोळे मिटून झोपून टाकतील. पण माझं ऑब्जेक्शन कशाबद्दलच नाही, अजिबात ऑब्जेक्शन नाही. कारण मला तर ते कॉपी पेस्ट लाईफ करायचंच नाही. मी बोललंच खरं, माझाच फॉर्म बरोबर आहे, अजिबात नाही माझा फॉर्म बरोबर. मला माझा फॉर्म जो आनंदी दिसला आहे त्याप्रमाणे मी वाटत चाललो आहे. फक्त त्याचा त्रास कोणाला होत नाही याची काळजी नक्की घेतो आहे मी. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या मनाला प्रोग्राम करताना कृतज्ञतेने आपण सकाळ जर सुरू केली तर आपल्याला ऑफिसमध्ये जाताना, बँकेमध्ये जाताना एक जाणारा माणूस कसा जायला पाहिजे. बँकेत काय ब्रँच मॅनेजर जातो का, CEO जातो का, अधिकारी जातो, स्टाफ मेंबर, तो बँकेच्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर त्याचं पद चालू होते. पण घरातून निघताना एक कुटुंब वत्सल माणूस बाहेर पडणार आहे ना. एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक बाबा, एक आई, एक भाऊ, एक बहीण, शिक्षक चुकून म्हणालो, ही जी नाती आहेत ना ती त्या कुटुंबात आहेत ना, तिथून तो बाहेर पडणार आहे. आणि त्याच्यासाठी सगळं करतोय तो. मी जो आहे तो कुटुंबावर फोकस पहिल्यांदा करू नये, मग समाजातून, मग राष्ट्र, मग जिथून बाहेर पडणार आहे तिथं माझी सकाळ कशी झाली पाहिजे. आणि हे नुसतं सांगून नाही, आपल्याकडे शहाण्या लोकांनी आपल्याला शाळेत एक म्हण सांगितलेली आहे, ती आजही खरी आहे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. ऐकलं भरपूर, भरपूर गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळं झालं. सगळे वेगळे स्ट्रक्चरचे सगळ्या सायकॉलॉजिस्टनं वाचलं, सगळ्यांना ऐकलं. पण मीच ठरवलेलं नाही जोपर्यंत मला बदलायचं नाही. मला बदलायचं ठरवलं तर मी घरात पण आहे त्या परिस्थितीत सकारात्मक राहू शकेन. आणि बँकेत गेल्यानंतर, ऑफिसमध्ये गेल्यानंतर, बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा, आणि रस्त्याने जाताना शेजारचा ड्ररकन गाडी मारत गेला तरीसुद्धा माझा मेंदू हलणार नाही. काय अकेला गेले तुला 2 कानफडे देऊ का, असं माझ्या तोंडून येणार नाही. नाहीतर तो एक घरातून छान शिळ वाजवत बाहेर पडला आहे आणि शेजारच्याने तिरकी गाडी मारली नुसती, किंवा माझ्या पार्किंगची इथं तिरकी करून लावली बेन स्टँडवर अशी, समोरच्याचा विचार न करता, त्याच्या 7 पिढ्यांचा उल्लेख करायला आम्ही तयार. आणि आज जाताना खालच्या एम्प्लॉईला सोडत नाही. मग बँकेत जाताना तो गेला संपलाच, तुडवलाच म्हणून समजा गेल्या का, त्यानं गाडी बाहेरच्या दुसऱ्या माणसांनी नीट नाही लावली म्हणून. सो याच्यासाठी सकाळ, आत्ता जर खरंच ठरवलं, मी तुम्हाला सांगतो आजचं सकाळचं उदाहरण माझं मी रोजच करतो न चुकता. सकाळी उठल्यानंतर, आणि मी प्रत्येक व्याख्यानात ते सांगतो, मी जे आत्ता बोलतोय ते, मी सकाळी उठल्यानंतर मस्त आरशात जाऊन उभारतो. आपण 2 वर्षांनी 60ला जाणार याचा विचार न करता आरशात जाऊन उभारतो. स्वतःला असा पाठीवरती शाबासकी देतो, म्हणतो चंद्रशेखर फडणवीस तू जिवंत उठलास, क्या बात आहे, दे स्वतःलाच पार्टी. आत्ता प्रत्येकाने स्वतःला पार्टी द्यायला पाहिजे नाही सांगा खरं तर, जिवंत आहे म्हणून. आणि पुढचा प्रश्न, काय आमचं कर्तृत्व आहे रात्री झोपेतून जिवंत उठलोय असं? आम्ही काय कर्तृत्व गाजवलं त्याच्यामध्ये? मी उठलो, अरे बाबा तुला कोणीतरी टाक केला, तू उठ म्हणला, मग डोळे उघडले, हां आता मी उठलो, मग काय करायचं ते कर, आंघोळ बिंगोळ, दात घासायचे का नाही ठरव. पण तिथून मग हा सकाळ एकदा ती दिसली ना की यार क्या बात आहे, आपण जिवंत उठलो. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन स्वतःला म्हणतो, अरे रात्री या डोळ्यांनी झाडं हिरवी दिसली, सकाळी उठल्यावर पण हिरवी दिसत आहेत, डोळ्याला निळी दिसत नाहीत, काय भारी काम आहे सगळं. आता मी इथं यायचं आहे, मला उभं राहायचं आहे. इथं जर येण्याआधी ह्या पायांनाच काय झालेलं आहे, प्रॉब्लेम झालेत, घसाच बसला आहे, माझं बोलताच येत नाही, मला असं आहे, मला उभारता येते तुमच्यासमोर, मला चांगल्या पद्धतीनं बोलता येते, आय कॅन स्पीक नाव, तुम्ही दिसताय सगळे मला. हे मला जर सकाळी नाही दिसलं तर माझ्यासारखा गाढव मीच. अरे काय, हाऊ आय एम लकी. ते बाहेरची कोकिळ ओरडती मला ऐकू येते, बहिरा झालं नाही अजून मी, कसलं भारी काम आहे. ही जर सकाळ माझी सुरू झाली सकारात्मक विचारातून, तर मी स्वतःला सांगू शकेन की आय एम लकी, आय एम द बेस्ट, पृथ्वीवरचा बेस्ट माणूस आहे मी काय कॉपी पेस्ट केलेलं नाही कोणी ऑर्डिनरी माणसाने मला. हे मी म्हणणं, आई वडील निमित्त होते फक्त, तुमचा निमित्त शब्द, निमित्त होते फक्त, पण आय एम ए स्पेशल पार्ट ऑफ दिस अर्थ.
पृथ्वीवर तर स्पेशल असल्याशिवाय आलेलोच नाही मी. रंगरूप उंची विंची सामान्य गोष्टी त्या आम्हाला त्या टी व्ही मीडिया यांनी सगळ्यांनी मोबाईलनी सांगितलं की तुम्ही असे दिसला तर भारी. कोण सांगितलं? का नाही अब्दुल कलाम आमचे आदरणीय APJ अब्दुल कलाम त्यावेळी डोळ्यासमोर आहेत. का नाही? असू दे माझी तशी हेअरस्टाईल, काय बिघडलं? पण त्याचं दुःख माझी तशी नसली चांगली हेअरस्टाईल एखाद्या हिरो हिरोईनसारखी अजूनही म्हणजे लोक रागवतील, म्हणजे आम्ही म्हातारे झालो का म्हणणार. शेवटच्या श्वासापर्यंत तरुण आहे स्वतःला आतमध्ये सांगणं ही सकारात्मकता. शरीराला वय आहे, मनाला कसलं वय आले? त्याला प्रशिक्षण द्यायचं आहे. उठ सकाळी, उठल्यावर थँक्स म्हणून पहिल्यांदा, बाकी नंतर बायकोला शिव्या चहा गरम केला काय ते नंतर बघू. मुलांना काय फेकलायच रे पुस्तक दप्तर देऊ का 2 हे नंतर. किंवा नोकरीला लागलेल्या मुलाला वृद्धाश्रमाची फी भरायला तयारी केली ना रे आमच्या, असं ते नंतर विचारू आपण. सकाळ आधी माझी बेस्ट सकाळ उगवली आहे हे मला पहिल्यांदा सकाळी दिसू देत. आणि 15 मिनटं आपलं सबकॉन्शियस माइंड खूप स्ट्रॉंग असतं उठल्यानंतर. अंतर्मन जे आहे ते सकाळी उठल्यानंतर 15 मिनटं खूप स्ट्रॉंग असतं. त्या वेळामध्ये जी ऑर्डर आपण स्वतःला देणार आहोत त्याचप्रमाणे आयुष्य बदलायला सुरुवात होतं. सकाळचे 15 मिनटं प्रत्येकाने फक्त आपले तपासून बघा की पहिल्या 15 मिनटात मी कशी आहे किंवा मी कसं आहे. तिथे जर तुम्ही ह्या सगळ्या परिस्थिती घडत असताना नाही या धन्यवादच्या फिलिंगमध्ये असाल, थँक्समध्ये असाल, कृतज्ञतेत असाल, तर पुढचा बँकर चांगला झाला मग तो बँकेत गेलेला. म्हणून तो फील पहिला सगळ्यात महत्त्वाचा आहे की मला तो फील सकाळी आला पाहिजे आधी की येस आय एम अलाइव्ह, पृथ्वीवरती जिवंत आहे. आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या पूर्वीच्या लोकांना फार त्या लोकांचा खरं तर स्टडी चांगला होता सायकॉलॉजीवरती की हे उठल्या उठल्या गडबड करते, पांघरुणं फेकते, अरे किल्ली द्या बँकेत जायचे, हे आंघोळ झालं नाही अजून मला तिकडे काय कळतं का तुला, काय कर की नाश्ता लवकर, आणि वर मीठ कमी झालं ते आणि त्याशिवाय परत. एक महिला जात असेल तर तिथं अहो तुम्हाला कळतं का कधी भावना तुमच्या जाग्या होणार, पुरुषी स्वभाव कधी बदलणार. नुसतंच म्हणायचं स्त्री पुरुष समानता, अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीच कधी मदत करत नाही मला घरी येऊन. जरा हात लावला तर बिघडतंय का तुम्ही? व्याख्यानात मस्त सांगायचं स्त्री आणि पुरुष एकाच रथाची 2 चाके, आणि घरी स्वतः चॅनल बघत बसता, चहा मलाच करायचा आहे. हे जर पहिल्या 15 मिनिटामध्ये सुरू झालं तर दिवस कसा जाईल माझ्या मित्रांनो. म्हणून काही ठिकाणी स्तोत्र सांगितली, मंत्र सांगितली का तू कर, काय नसेल म्हण. पाय लावताना पृथ्वीला पण क्षमा मागायला सांगितली का फील तयार व्हावा ना मला. समुद्र वसने देवी पर्वतस्तने मंडले विष्णू पत्नी नभोस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व. बाई पृथ्वी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्यातली एक महत्त्वाची ज्याचं शरीर बनलं पार्ट तुझा महत्त्वाचा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत सांगितली. त्या पृथ्वीला पाय लावणार आहे मी, त्याला क्षमा मागायची सुरुवात केली. सकारात्मकतेची दिशा सकाळी उठल्या उठल्या या पद्धतीनं आपण पहिले आपले डायलॉग्स करेक्ट, सेल्फ टॉक म्हणतात त्याला, स्वसंवाद म्हणतात. मी माझ्याशी तरी कसा बोलतोय, आधी माझ्याशी तरी मी नीट बोलतोय का, मग जगाची नीट. मीच नाही माझ्याशी नीट बोलणार, अरे इकडे आपल्या काउंटरच्या पलीकडच्या माणसाला आपण हीच एक्सप्रेशन देणार. त्यासाठी मला सकाळी माझी वाक्य कन्वर्ट केली पाहिजे. सकाळी चहात थोडी साखर कमी पडली, इट्स ओके, मी कप बशी घेऊ का, मदत करू का, फॉर्म्युल्यात बसत नाही. लवकर आता हे बोलताना मी ज्यांच्या घरी मदत करत असतील त्यांना नाही वाटणार, पण ज्यांच्या घरी बाहेर पायावर पाय टाकून मला मॅच बघायची, स्वयंपाक तूच कर, त्यांना ॲक्सेप्ट होत नाही. बऱ्याच ठिकाणी मला म्हणतात अजिबात यातलं काय बोलायचं नाही, लक्षात घ्या म्हणतात. आम्ही तसंच मॅच बघत बसणार, स्वयंपाक तिनंच करायचा, गप्प बसा म्हणतात. हे अनुभवाचे बोल सांगतोय मी, असंच बोलत नाही मी, कुठलीही गोष्ट जनरल बोलत नाही मी. अजून इंडस्ट्रीच्या ॲक्टिव्हिटीज मी काय ह्या सगळ्यासाठी मी सकारात्मकता आणण्यासाठी तिथं उपद्व्याप काय काय करत गेलो इंडस्ट्रीज, हे तर सांगायला तो वेगळा सेशन लागेल. म्हणून माझी सकाळची वाक्य थँक्यू, धन्यवाद, मी उठलो आहे. आई वडिलांना सुद्धा आपण थँक्स म्हणत नाही यार, त्यांनी 2-4 गोष्टी दिल्या नाही तर आपण म्हणतो काय थँक्स म्हणायचे त्यांना, का नाही धन्यवाद म्हणावं त्यांना. आपल्याला लहानपणी त्या विहिरीत टाकून दिलं आणि तव्यावर फेकून दिलं तर काय झालं असतं आपली अवस्था. भले त्यांनी फिजिकली काही गोष्टी विचारात त्यांचा पण प्रोग्राम झाला आहे ना सबकॉन्शियसला, तेही कदाचित ऑर्थोडॉक्स विचार करत असतीलही, पण धन्यवाद देऊन पुढचा विचार कॅल्क्युलेशनचा करूयात ना घरामध्ये, ते होत नाही सकाळच्या वेळात. फॉर्म्युलाच बनवायचा, 15 मिनटं जग इकडचं तिकडं झालं सकाळी तरी चालेल, पण आमच्या घरात सकारात्मकच चर्चा होईल. आता ह्या वाक्यानंतर तुमच्या मनात असेल मी करेल हो, आमची बायको शानी नाही हो, तिला आमच्या बाबाला कोण सांगायचं, आमचा बाबा सुधरतच नाही. अजून म्हणतोय मला न सांगता बायकोच्यावर पिक्चरला होतोय, आम्हाला नेतच नाही बरोबर, त्याला कोण सांगायचं बाबाला.
शहाणा मॅनेजर तोच जो या सर्व परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला ताब्यात ठेवेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल. ज्याला इथं मार्ग जमले त्याला बाहेरच्या जगात मार्ग निवडू शकतात. रोज राहणारी माणसं जास्त त्रास देणार आहेत. तिथं जर मला सोल्युशन काढता आली तर 15 मिनटं येणाऱ्या कस्टमरला मला हँडल नीट करता येईल. आणि एक गोष्ट महत्त्वाची, पदावरून निवृत्त व्हायला लागा. आता मारतील मला, पदावरून निवृत्त व्हायला का म्हणजे काय सांगायला लागलाय? बँकरनं हे सांगायचं का? घरातल्या प्रपंचासाठी मला पैसे मिळवायला मी त्या बँकेत गेलेलो आहे. त्यावेळेस तिथं बसल्यानंतर जे करायचं त्या पदाला जे सुटेबल आहे ते मी करेन. पण घरी आल्यानंतर पण बँक मॅनेजरला आणू नका. पदावरून तिथंच त्याला निवृत्त करून घरी घ्या. मुलाचा बाबाच येऊ देत घरी. तोच चेहरा कस्टमरच्या चेकवर सही करतानाचा जो चेहरा आहे किंवा असिस्टंट आपला आला आहे आणि त्या चेकला मागावर सही करताना हसायला काय पैसे पडतात? दिवसात किती वेळा आपण हसतो बँकेत बसल्यावर? विचार करा. नाही विसरून गेले. आर्टिफिशियल हास्य क्लब बाहेर काढले त्यासाठी. हा करून हसायचं तर 2 तास काढले लोकांनी. ठीक आहे, त्याचे पण बेनिफिट्स आहेत. धन्यवाद आहेत त्या सगळ्यांना. निदान तसं तरी हसवत आहेत लोकांना. पण आतून हसायचंच विसरलो यार आपण. आणि किती स्वतःला प्रोग्राम चुकीचा केला बघा. एखाद्या विद्वानाला हसायचं झालं तर बँकेत कोणतं चांगला विनोद केला, अरे हसा ना कळकळून, त्याला काय प्रॉब्लेम. पण हसतंच 4 लोकात कसं ओके इट्स ओके सर. हसू आलं तरी हसत नाहीत. माझा प्रोटोकॉल बिघडतो का काय? कोण मला नावं ठेवतील का काय? मी असं MD पदावरती अशी व्याख्यानं वगैरे द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला हे नाटकातून कामं करायचो. बरीच अभिनयाची एकच प्याला वगैरे सारख्या सुधाकर करायचो. देवदियानगिरी धावलात कृष्ण वगैरे अशी भूमिका करायचो आणि व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो. मग शिक्षणाधिकाऱ्यांना वाटलं शिक्षकांना पण हा एवढं बरं बोलतो आहे, शिक्षकांसाठी व्याख्यानं ठेवली. आपल्या शिंदे साहेबांनी, कुलगुरू साहेबांनी इंजिनिअरिंगच्या शिक्षकांसाठी कार्यसंस्कृती एका उत्कृष्ट यशस्वी संस्थेचा पाया या विषयावर माझी तिथं व्याख्यानं ठेवायला सुरुवात केली. हे सगळं करत तुम्हाला सांगतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी करायला लागलो तेव्हा लक्षात आलं माझ्या की आपण आतून हसलो पाहिजे. आधी मी हसलो पाहिजे, मग मला जगाला काहीतरी देता येईल, लोकांसाठी काहीतरी करता येईल, समाजासाठी काहीतरी करता येईल. आणि करताना माझा फील चांगला पाहिजे. ही याच विषयाला आपण समजून घेऊन पुढे गेली, संपला विषय. मी गेटमधून जायचो तुम्हाला सांगतो. काय नाही, गेटच्या बाहेरपर्यंत एक चंद्रशेखर फडणवीस, यूट्यूबला गेलात तर माझी अशी बरीच बडबड तुम्हाला ऐकता येईल. चंद्रशेखर फडणवीस टाकून द्या यूट्यूबला. तुम्हाला हे सगळे 2 मिनिट वेळ नसतो ना लोकांकडे. याच्या मोबाईलच्या याच्यात वेळ नसतो जास्त. मग मी IT सेक्टरमधल्या एका स्पीचमध्ये मुलाने सांगितलं, सर वी डोंट हॅव टाईम एक्झॅक्टली. तुमचं 1 मिनिटाचं काही त्यातून मिळेल का? हा पराक्रम त्यासाठीच केला. ह्याच्यातून 1 मिनिटाचं काहीतरी चांगलं काढायचं, ते इन्स्टाला, फेसबुकला, त्याच्या लोकांना काहीतरी झाला तर उपयोग होईल म्हणून त्यातलाच 1 मिनिट काढायचा, टाकायचा. त्यात पुढचा कोणता, सर ह्याची थोडी पुढे लिंक आहे का 3-4 मिनिटाची, त्याच्यातलं 3 मिनिटं काढायचं, ते परत टाकायचं यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला. हे सगळं जे आहे हे सगळं करत असताना सकाळी गेटच्या आतमध्ये आपण बँकेत जातोय. तो कृतज्ञता मगाशी सांगितला त्या भावाला घेऊन आपण एंट्री करतो का बघा. आत गेल्या आता ह्यांचं डोकं बघायचं. हे आता हे डोक्यात गेल्यावर त्रासच होता यांचा प्रत्येकाचा. मला तो एवढ्या फाईल पडल्यात, एवढा गठ्ठा पडला आहे. मार्च एंडची टार्गेट्स आहेत, सप्टेंबरची हाफ इयरली टार्गेट्स आहेत, काल काम इनकम्प्लीट आहे. हे घेऊन एंट्री. नियोजन करायलाच लागतं. नियोजनाने कामाला पुढं जायचं, हे करावंच लागतं. पण नियोजन करत असताना मी सतत मला काय सांगतोय आतमध्ये जे कोणाला ऐकू येत नाही, मलाच ऐकू येते. गेटवर गेल्यावर तुम्ही पहिल्यांदा नमस्कार, गेटला नमस्कार मनातून. काही उतरून काही माझ्या गेटला नमस्कार करणार नाही 100 कोटीच्या फॅक्टरीला. मनातून त्या गेटला नमस्कार की तू आहेस म्हणून मला तिथं जायला मिळते. खुर्चीवरती बसल्यानंतर आहे, खुर्चीला धन्यवाद. तिथं बसता येते मला, तिथून काम करता येते. ती चेअर जी काही मिळाली त्याच्यासाठी धन्यवाद आहे. थँक्स त्या खुर्चीला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही ऐकायला नसेल तरी बडबड कोणाला ऐकू मी माझी. तुम्ही आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद आहेत हे दिसू देत की कोणीतरी आहे. मला मुलगा आहे म्हणून मी बाबा आहे, मला बायको आहे म्हणून मी पती आहे, मला पती आहे म्हणून मी पत्नी आहे. मी आहे त्याला कोणीतरी दुसरं कारण आहे मला दिसायला लागू देत. म्हणजे मला दुसऱ्यासाठी तिसरा जो सर्कलचा भाग आहे समाज, ते करण्याची इच्छा निर्माण होईल. खूप गोष्टी साध्या साध्या करण्यासारख्या. एक परवाच्या दिवशी एक जण मला म्हणाला की एका राऊंडमध्ये एका अधिकाऱ्यांना, त्यांच्या राऊंडमध्ये एका अधिकाऱ्याला एका कामगारांनी वेळेत नाही आला समोर तिथं राऊंडमध्ये म्हणून त्याला काहीतरी टर्मिनेट केलं. अशा प्रकारची एक डिस्कशन माझ्याशी बोलत होते.
मी त्यांना एक उदाहरण दिलं. म्हटलं पदावरून रिटायर व्हा हे कसं असतं, कामाच्या वेळेस त्या पदाप्रमाणे काम करायचं. मी राऊंडला निघालो होतो, मी मुद्दाम एक एक्झाम्पल देतो. राऊंडला निघालो होतो आणि सॅनिटेशन हाऊसकीपिंग टॉयलेट बाथरूम साफ करणारा एक माणूस होता. वय वर्ष 55-56 होतं, कदाचित ती 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो साफ करत होता आणि माझ्यावर सगळे मॅनेजर्स, HOD, हेड ऑफ द डिपार्टमेंट, आम्ही राऊंडला निघालो होतो. एक 25 एकरामध्ये फॅक्टरी पूर्ण राऊंडला निघालो होतो. प्रत्येकाच्याकडून फीडबॅक घेत होतो आणि सडनली त्या माणसाला माहीत नव्हतं, तो अचानक बाथरूम साफ करताना बाहेर आला. तो दिवस होता संक्रांतीचा. आत्ताच संक्रांत गेली आहे. संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. गोड बोलण्याचा प्रयत्न करा. तो अचानक समोर आला. आता समोर आल्यावरती चित्र बघा डोळ्यासमोर, आपण त्या जागेवरती आहोत असं समजा. आणि मी सांगतोय म्हणून नव्हे, तुम्हाला यातून काही घ्यायचं असेल तर बघा. मी बँकेचा अधिकारी आहे, अशी काहीतरी घटना घडली आहे, मी माझ्या कामात आहे आणि तो हाऊसकीपिंग स्वच्छता करणारा अचानक समोर आला आहे आणि दिवस संक्रांतीचा आहे. तो घाबरला. अरे राऊंडमध्ये मी साहेबांच्या मध्ये कसा आलो म्हणून त्याला एकदम असं टेन्शन आलं. मी थांबवलं. माधू थांब म्हणालो. नावाने आपली लोक आपल्याला माहितीत का बघा आधी पहिल्यांदा, हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या काम करणाऱ्यांचं नाव मला माहिती आहे का? 25, 30, 50चा स्टाफ आहे. मला नावं माहीत नाहीत सगळ्यांची, आडनावं नीट माहीत नाहीत. हे ते कोण आहे त्या 5 नंबर टेबलला बोलवू म्हणतो आपण. म्हटलं माधू थांब. तिळगुळ घेतला, माधूला दिला. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या वयाने सगळ्यांसमोर खाली वाकून फॅक्टरीत त्याला नमस्कार केला आणि पुढं राऊंडला निघून गेलो सगळ्यांबरोबर. एका गोष्टीची फॅक्टरीवर एवढी चर्चा झाली की MD साहेब राऊंडला माधूला खाली वाकून नमस्कार केला त्यांनी. माझा तो नॅचरल पार्ट घडून गेला होता, पण त्याची चर्चा झाली सगळीकडे. आणि मग माझ्या लक्षात आलं की एका अधिकाऱ्याला, एका बॉसला सकारात्मक वागायचं असेल तर कामाच्या पलीकडं आपल्याबरोबरची माणसं जी आहेत त्यांची काळजी पण घ्यायला पाहिजे, केअर घ्यायला पाहिजे, रिस्पेक्ट द्यावा लागेल, आदर द्यावा लागेल. सतत नुसतं काम 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 केलं तो मनातून गेला उडत म्हणतो. वर ॲक्टिंग प्रचंड ॲक्टर, सगळ्या काम करणाऱ्यांना नोकरदारांना मला सर्टिफिकेट द्यायचे, यू आर व्हेरी गुड ॲक्टर्स. साहेब कसे हो? ऑफिसला बॉस समोर आल्यानंतर इच्छा नसली तरी गुड मॉर्निंग सर, नमस्ते सर, हां सर काय आणू? ॲक्टिंग नाही तर काय, केवढं पारितोषिक देण्यासारखी ॲक्टिंग आहे. करूया. जिथे बिझनेसचे पार्ट आहेत ते करावं लागतं, ते प्रोटोकॉल्स असतात, आपल्याला ते करावंच लागतं. सबऑर्डिनेट असेल आपला, त्याला सांगायचे, सूचना द्यायच्या आहेत, कामं करून घ्यायची आहेत. आयडेंटिफाय द पर्सन्स. योग्य कामाचा माणूस असेल अपग्रेड करायला पाहिजे त्याला. सकारात्मक फिलिंग्स तिथं पण तसंच येतं. चांगलं काम करतो आहे, सब गोडे 12%, सगळी सारखीच. हे आयडेंटिफाय करायला आपल्याला जमलं पाहिजे. राईट पर्सन ऑन राईट जॉब. योग्य माणूस योग्य जागेवरती बसून काम करतो हे मला सापडलं पाहिजे, मला शोधता आलं पाहिजे ते. आणि मग ते जर योग्य माणूस योग्य जागेवरती आपण त्याला ती कामाची जबाबदारी दिली तर ते काम चांगलं व्हायला लागलं. आणि ते बोलताना प्रत्येक वेळेस अशी काही आवश्यकता नाही, नीट काय झालं पाहिजे बघ सांगतो तुला मी, ते आजच्या आज मला संध्याकाळी रिपोर्ट पाहिजे, काही गरज नाही. सबकॉन्शियसला गेले, बॉस गेले की त्याने असं दंगाच करायला पाहिजे. कोणी सांगितलं? मी एक एक्झाम्पल देतो, मुद्दाम फार मोठेपणा म्हणून नाही, घडलेल्या घटनेतून त्यांनी मला रिझल्ट दिले म्हणून सांगतो. इंडस्ट्रीत काम करताना एक एम्प्लॉई होता. सकारात्मकतेकडे बघण्यासाठी, आपला गुण विकसित करण्यासाठी काय पद्धतीनं काम करायचं, सेवा आणि त्याचा आनंद कसा घेऊ शकतो आपण, त्याचं उदाहरण सांगतोय मी. त्याला 3 वॉर्निंग दिल्या होत्या प्रोडक्शन, कोण जनरल मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, सबऑर्डिनेटनी त्यांच्या आमच्या. पण त्यानं बदललंच नाही स्वतःला. तो रिझल्ट द्यायला मागे पडायला लागला. 3 वॉर्निंग देऊन सुद्धा सुधारायला तयार नाही. मग माझ्यापर्यंत रेकमेंडेशन आलं HR डिपार्टमेंटनी, वेलफेअर ऑफिसर्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर म्हणले सर याचा प्रॉब्लेम आहे, हा बदलत नाही आहे. बोलून केबिनमध्ये त्याला घेतलं. लक्षात आलं ॲरोगंटली बोलतो आहे आणि हा बदलत नाही आहे, संस्थेच्या हिताला हा बाधा करतो आहे आपल्याला. हा एक माणूस अख्खा आडी नाचून टाकेल, एक कल्प्रिटसुद्धा अख्खं कल्चर बिघडेल, काम होऊ देणार नाही, चुकीच्या पद्धतीनं जाईल संस्था आपली. इमिडिएट त्याला सस्पेंड करून टाकला. ऑन द स्पॉट सांगितलं यू आर सस्पेंडेड, फायर्ड नाव. घटना घडली होती साधारण 4-4:30 वाजता. सस्पेंड केलं त्याला, झाला विषय संपला. 6 वाजता बाहेर पडलो मी आणि गेटमधून बाहेर जात असताना ज्याला सस्पेंड केलं तो मला तिथे रस्त्यावरती दिसला. ऑन द वे टू कोल्हापूर, 15 किलोमीटरवर फॅक्टरीपासून त्याचं गाव होतं आणि तो मला तिथे दिसला. मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी जरा थांबव.
थांबवली ड्रायव्हरनी गाडी. त्याला मी म्हटलं बस गाडीत त्या मुलाला. त्याला गाडीत बसवलं त्या स्टाफला आणि चल तुला जाताना ऑन द वे तुझ्या गावी सोडतो म्हटलं. त्याला कळे नाही की हाच का तो MD, हाच तो कार्यकारी संचालक का ज्याने सस्पेंड केलं आहे मला 4-4:30 वाजता आणि 6 वाजता मला म्हणतोय चल 15 किलोमीटर तुला तुझ्या रस्त्यावर गावी सोडतो. तेव्हा मी स्वतःला आतमध्ये सांगत होतो 6 वाजेपर्यंत ज्याने ॲक्शन घेतली तो MD होता. त्या पदावरचा जो रोल आहे उसकी गरिमा म्हणतात त्याला, उस पोस्ट की गरिमा रहती है, त्यानं ते काम केलं आहे सस्पेन्शनचं. आणि 6 वाजता त्याला गाडीत बसून येणारा एक साधा सामान्य माणूस आहे जो त्याचे 15 रुपये वाचवू इच्छितो आहे त्या 15 किलोमीटरच्या अंतराचे, म्हणून त्याला गाडीत घेतलेलं आहे. पण याचा अर्थ त्याला सांगितलं असा नाही की उद्या ऑफिसला सगळं आला सर साहेबांच्या गाडीने गेलो आता परत वागायला तयार. नो, नॉट ॲट ऑल. MD त्याचंच काम करेल परत. माणसाने तुला तिथपर्यंत येऊन सोडलं आहे हे जेव्हा आपल्याला दिसायला लागतं की त्या पदाला मला काय करणं गरजेचं आहे, माझं बेस्ट मला द्यायचं आहे, दॅट्स इट. रोज स्वतःला सकारात्मक होण्यासाठी प्रश्न विचारायचा की मी माझं बेस्ट देतो आहे का कायम दुसऱ्यासाठीच चाललं आहे. आज सबऑर्डिनेटला खुश करायचे, शेजाऱ्याला खुश करायचे, बॉसला खुश करायचे. अरे किती, एका लिमिटपर्यंत ठीक आहे ना. माझ्यातले आता विवेकानंदांचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. जेव्हा विवेकानंद शिकागोसाठी चालले होते, धर्मपरिषदेसाठी निघाले होते, तेव्हा ते शारदा मातेंच्याकडे बसले होते येऊन. आणि शारदा मातेकडे बसल्यानंतर त्या स्वयंपाक करत होत्या, स्वयंपाकघरात बसले होते. आणि बसता बसता विवेकानंदांना ते म्हणाले एक काम कर रे, नरेंद्र नाव त्यांचं, नरेंद्र एक काम करणार, सजगता आली की नरेंद्राचा विवेकानंद होतो. अवेअरनेस जर आला, जागृतता आली तर नरेंद्राचा विवेकानंद होतो. त्याचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी ते म्हणले चाकू दे रे मला जरा, तो कापायचे कट, भाजी काहीतरी कट करायची चालली होती. विवेकानंदांनी काय केलं, चाकूचं पातं आपल्या हातात घेतलं आणि मूठ जी आहे ती शारदा मातेंच्याकडे दिली. त्या म्हणाल्या आता तू यशस्वीपणे समाजात जाऊन धर्मपरिषदेत यशस्वी होणार ह्याची माझी खात्री आहे. ते म्हणाले कसे काय, जेव्हा तुला कळलं की धारदार पातं दुसऱ्याकडं करायचं नाही आहे, पातं आपल्याकडं करायचं आहे आणि मूठ त्यांच्या हातात द्यायची, हे तुला कळलं याचा अर्थ तुला समाजाचं भान कळलं आहे म्हणजे. तसं आपण दिवसभर काम करताना आपल्या आसपासची माणसं आपल्यावरती इफेक्ट नाही करायला पाहिजे हे मनाला सांगायला पाहिजे. जे बेस्ट आहे ते मला घ्यायचं आहे आणि जे बेस्ट नाही आहे पण नाईलाज असतो समोर आहे ते किती आज जाऊ द्यायचं हे माझ्या मनाला मला ट्रेनिंग देऊनच सांगावं लागतं, सांगावंच लागतं. त्याच्याशिवाय ते होणार नाही आहे. आणि हे रोज ठरलं आहे. आता एक्झाम्पल मी तुम्हाला जस्ट रोजच्या आयुष्यात सकारात्मक होण्यासाठीची गोष्ट, ऑफिसला बसल्यानंतर समजा 1-2 तासाचा स्टेज झाला आहे, सगळे अपॉइंटमेंट्स ठरल्याप्रमाणे लोक येत आहेत, ॲब्रॉडची लोक आहेत, इंडियातली आहेत, कोणी दिल्ली, कोण साऊथ, अमुक तमुक सगळी इंटरव्ह्यूला आलेली किंवा भेटायला आलेले लोक आहेत. 2 तासानंतर खूप स्ट्रेस झाला आहे. आता दिवसभर मी तसंच ओढत काढायचं का, लोकांना नावं ठेवत, चिडत, आरडाओरडा करत नाही. माझ्याकडे टूल आहे, प्रत्येकाकडे आहे ते टूल, यंत्र. थोडक्यात काय यंत्र आहे, दर 2 तासानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मी बाहेर रिसेप्शनला सांगायचो मला 1 मिनिट बरं द्या फक्त, कोणाला पाठवू नका आतमध्ये. त्या 1 मिनिटामध्ये मी शांतपणे डोळे बंद करायचो आणि स्वतःला शब्द आपल्याला सांगायला चांगले घ्यावे लागतात. नामस्मरण असेल, चांगली वाक्य का दिली असतील त्याच्यातून आत चांगलं जावं म्हणून दिले. शिवाय दिला तर आतली अवस्था कशी बदलते. तसं चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी डोळे बंद करायचो आणि स्वतःला सांगायचो मागच्या 2 तासात झालं ते सगळं झालं गेलं गंगेला मिळालं. आपल्या रेग्युलर भाषेत सांगायचं 2 तासात झालं ते गेलं खड्ड्यात सगळं. माझी पाठी मी कोरी करतोय, पॉज दिलाय मी शांतपणे. आणि त्या पॉजमध्ये चुकून जर एखादं गाणं चुकून आठवलं म्हणून घेऊया, का नाही, आपल्याला कराओके आता सध्या आलं आहे, सध्या माहिती आहे गाणं, का नाही असं 2 ओळी त्या पॉजमध्ये कदाचित ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना, ओहरे ताल मिले नदी के जल में, सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा, पानी में सीप शिंपला, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा, ओ मितवारे पानी में सीप जैसे
प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल में, कोई जाने ना, ओहरे ताल मिले नदी के जल में. आता या गाण्याला म्हणताना मोठं म्हणालो, पण हा जर अर्थ आतमध्ये घेतला आपण, काय नाही यार, श्वाससुद्धा या क्षणाचा माझ्या परवानगीने चाललेला नाही आहे. माझ्या मनावर मी कंट्रोल करू शकतो आहे, पण श्वास चालला आहे ना माझा, चालला आहे तर चालला आहे. मग ह्या सगळ्याला ज्या अनंत, अज्ञात, कोणी त्याला सृष्टी म्हणलं, कोणी परमेश्वर म्हणलं, कोणी ज्ञात, अज्ञात, ती नावं दिलेत. त्याला म्हणायचं आता माझी पाठी मी कोरी करतो आहे, थोडा वेळ तुझ्यावर सोपवतो, 1 मिनिट तरी तुझ्यावर सोपवतो. मी मध्ये घुसत नाही, चंद्रशेखर फडणीस घुसत नाही मध्ये. मी शाणा, मी पदावर, मी माझं, मी हे काय माणसं वेडीत, हाताखालची सगळी बादच भेटलीत, मला कुठलेही टॉक्सिक शब्द वापरत नाही, विषारी शब्द आणतच नाही मनात. तो 1 तास एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला पॉज, रुक जाना कही. थांबलंच, आपण थांबायलाच तयार नाही. सतत स्क्रोलिंग चाललं आहे, सतत स्क्रोलिंग चाललं आहे, सतत स्क्रोलिंग चाललं आहे. आणि तो फॉर्म्युला मनावरती त्याचा प्रोग्रॅम सतत होतो आहे. एक छानसा नियम आहे, इट्स अ रूल. तेजग्यान म्हणून एक संस्था, हॅपी थॉट्स, सरश्री म्हणून त्यांचे काही चांगले थॉट्स आहेत, पुण्यालाच आहे ती संस्था. त्याच्यात ते सांगतात, जिस चीज पर आप निरंतरता से फोकस करते हो वो जीवन में आने लगती है. ज्या गोष्टीवरती सतत आपण लक्ष केंद्रित करतो ती आपल्या जीवनात येते. मग कुठल्या गोष्टीवर आपलं सतत लक्ष दिवसभर चाललेलं आहे? आपला स्वतःचा जर एक आपण समजा 100 मार्कांचा हा पेपर घेतला, स्वतःलाच विचारायचं, या 100मध्ये दिवसभरामध्ये मी किती वेळा स्वतःशी चांगलं बोललो आहे किंवा चांगली बोललेली आहे. लक्षात येईल आपल्या, सकाळी उठल्यापासून मी माझ्याशी चांगलं नाहीच बोलायला तयार आहे, माझा सेल्फ टॉक खराब चालला आहे, जग वाईट, बायको वाईट, पोरं वाईट, घर नाही मिळालं, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, ते नाही मिळालं, खड्डेच रस्त्यात आहेत, भ्रष्टाचाराची सगळीकडे बोंबाबोंब चालली आहे, सगळेच नेतेबाद, कोणच खरे नाही, अशा प्रकारचे संवाद आतमध्ये करत बसलो आहे. सगळंच वाईट, चांगलं काहीच नाही पृथ्वीवर. मला त्यातून चांगलं शोधायचं आहे, ही माझी सकारात्मकता आहे. मला ते शोधायचं आहे आणि शोधणं शक्य आहे, फक्त शोधायची तयारी पाहिजे माझी. जसं मी सांगितलं, कारण का नाही, बाथरूममध्ये सकाळी आंघोळ करताना तर आपण एकटे आहेत, तिथं तर कोण नाही यार आपल्याला, मग का नाही तिथं त्यावेळेस छान एखादं गाणं आतमध्ये कुठलं आहे, म्हणून ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए, गाणं आहे या ना गायगा. तिथं कशाला पाहिजे, आज गेल्यावर बॉसची मिटिंग आहे, त्याच्यानंतर माझे सबऑर्डिनेट नाही टार्गेट द्यायचे. अरे जय, मी मंत्र्यांच्याकडची मिटिंग असली तरी तेव्हा स्वतःला सांगायचो, मंत्रालयात माझी गेलं सगळं उडत, कोण मंत्री कोण आमदार, नम्रता आहेत, त्यांना धन्यवाद आहे सगळ्यांना, पण मनात शब्द मुद्दाम जरा रफ वापरतोय. मनाला सांगताना सांगूयात ना, अरे मी जेव्हा एकटा आहे तेव्हा तरी मी माझा आहे, तिथं नाही माझ्या बॉसचा मी. हे एकटेपण आहे ना, त्या 2 शब्दांच्या मध्ये जी गॅप असते की नाही, आपण लिहितो बघा, लिखाणात 2 शब्दांच्या मध्ये गॅप आहे, ती गॅप सापडायला पाहिजे. ती पोकळी, तो आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तो आकाश शोधायचा आहे. म्हणजे दिनक्रम चांगला चालतो. आणि किती लेटेस्ट टेक्नॉलॉजी येतो आपल्याकडं, रिमाइंडर सिस्टीम आहेत आपल्याकडे. जर समजा ऑफिसमध्ये आता 1 तासभर झाला आहे की सर एक अर्धा मिनिट द्या, मला नाही वाटत कुठलाही सबऑर्डिनेट, कुठलाही बॉस एवढा वाईट आहे की तुम्ही अर्धा मिनिट मागितलं आणि तुम्हाला देणार नाहीत. अर्धा मिनिट 1 तासानंतर का नाही लावत माझ्या मोबाईलमध्ये किंवा कुठंतरी, 1 तासानंतर माझी पाठी कोरी, आय एम बेस्ट, मस्त लाईफ आहे माझं. अजूनही मला 1 तासानंतर पण अल्झायमर होऊन विस्मृतीत गेलेलो नाही आहे मी, आय एम हॅपी. हे का नाही सांगत त्यावेळेला? आणि हे असंच येणार नाही. रोज छोटी 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 स्टेप्स घेत स्वतःला सांगितलं गेलं पाहिजे. सकाळी म्हणजे आता रिमाइंडरच्या सिस्टीम्स तयार करायच्या, त्याला स्मरण तंत्र म्हणूयात. सकाळी दात घासतोय, का नाही आपण आपली रिमाइंडर तयार करू शकत? सकारात्मक म्हणजे काय? दात घासत बसलोय, ब्रशनी घासतोय असं समजू आपण. पूर्वी काड्या बिड्या चावायच्या, आता ब्रशनी दात घासतोय आपण. त्या ब्रशनी दात घासताना ब्रशकडे एकदा प्रेमाने बघूयात, स्वतःच्या दातांकडे बघूयात. 2 पडले असू देत, 4 निघालेले असू देत, पिवळे झालेले असू देत, पान तांबाखू गुटके खाऊन पार वाट लागली असू देत, काही हरकत नाही, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. प्रश्न हा आहे, त्या दातांकडे बघून मला दात येत, अजून कसलं भारी काम आहे, चावता येते का नाही? रिमाइंडर आहे. त्यात ब्रश करताना आता गरम पाणी आहे की नाही कोणाला माहीत, सोलर चालू नसेल, ढगाले सगळे ढगाना काय अक्कल आहे की नाही कोणाला माहीत, सकाळी सुरू. सतत हेच केलं तर मी माझा सेल्फ टॉक बिघडतोय माझा स्वतःशी. आणि ती इतकं स्वतःला काहीतरी भारी समजून घेतलंय, माझी पोस्ट बदल येतात आता पोराला, तुला काय माहिती तिथं काय काय सहन करावं लागते. उपकार करताय पोरांवर, बायकोंवर किंवा बायकोनवऱ्यावर. सॉरी मी असे शब्द मुद्दाम वापरतोय, पण हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बुद्ध भिक्षूंना काय करायचे? नमस्कार करायचे.
हो, त्यांचे आसपास असतात ना कडेला बसलेले सगळे चेले, त्या चेल्यांना वाटायचं बुद्धांचा काय एवढा ज्ञानी माणूस नमस्कार काय करतोय तिथं जाऊन, त्या भिक्षूंना काय नमस्कार करतोय. बुद्धांना यांना कळायचं नाही म्हणायचे. मग ते काय म्हणले, एकदा त्यांना असाइनमेंट दिली, टास्क दिलं त्यांना. एक काम करा म्हणाले, बाजारात जा, प्रत्येकाला सांगितलं तुम्ही एक काम करा, 4 प्रकारची मुंडकी मान घेऊन या म्हणले. 4 जणांची घेऊन या, पण एक लक्षात ठेवा, त्या 4मध्ये एक मात्र माणसाचं मुंडकं असलं पाहिजे. एक मुंडकं माणसाचं असलं पाहिजे. गेले आपले चेले सगळे एकत्र, कोणी बकऱ्याचं आणलं, कोणी याचं, जे काय असेल ते 3 प्राण्यांची 3 आणली त्यांनी. आणि कसं बसं मुश्किलीने काय तर करून त्या माणसाचं पण आणलं मुंडकं. तर कसं आणलं विचारू नका, गोष्ट आहे फक्त ही. ते आणलं. मग बुद्ध त्याला म्हणाले, एक काम करा म्हणाले, ही 4च्या 4 बाजारात नेऊन विकून या म्हणाले. 3 लगेच विकली गेली. हो, माणसाचं कोण घ्यायला तयार नाही. मग बुद्ध म्हणले, अरे ज्याला कोण घ्यायला तयार नाही त्याला किती टेन्शन घेऊन बसलाय दिवसभर, शांत हो कुठंतरी, गप स्वतःला नॉर्मल समज, फार शहाणा नाहीस तू म्हणले. हे ज्या दिवशी स्वतःला सांगता आलं त्या दिवशी आपली पोस्ट पदं कामं एन्जॉय करू ना, ते एन्जॉय करायला पाहिजे. मला हाताने लिहिता येते, मला सही करता येते, किती भारी टिक मारता, हा बोट आहे, काय भारी बोट आहे, माझीच बोटं भारी मी म्हणायला तयार नाही. ते चालू असताना पण ही कधी सुधारायची कोणाला माहीत. पोरग्याला सकाळपासून वरडारडा केला आहे, अजून ते ऐकायलाच तयार नाही पोरगं, ह्याचं जाऊन डोकंच फोडतो घरी जाऊन, हे चालू आहे. आंघोळ करताना आंघोळीत नाहीत, नाश्ता करताना नाश्त्यामध्ये नाहीत, गाडी चालवताना पण गाडीमध्ये नाहीत. मस्त एन्जॉय करूयात ना, का नाही, ये दोस्ती हम नाही छोडेंगे, मी धर्मेंद्र, मी अमिताभ बच्चन, असं करून का नाही सांगत स्वतःला. नाही, धर्मेंद्र मोठा, बच्चन मोठा, अरे मी पण मोठा आहे, मी लहान नाही आहे, आय एम स्पेशल कॅरेक्टर ऑन दिस अर्थ, पृथ्वीवरती मी स्पेशल आहे. हे मला जर सांगता आलं की नाही, या गोष्टीला फार आपल्याला दिवसभर जगता येतं. मग मला गाणं येतं आहे का, चित्रकला येते की, अरे किती दिवस झाले मी एक पुस्तक पण वाचलं नाही. स्वतःला येत असेल वाचायला, का नाही वाचायचं. नाही हो, ऑफिसचा लोड काय सांगायचं, तुम्हाला 8-8पर्यंत बसवतात. मी बऱ्याच वेळा माझ्या अधिकाऱ्यांना सांगायचो, 6 नंतर जर एक पण मॅनेजर ऑफिसमध्ये थांबलेला दिसला तर तुम्ही मला फसवता ॲक्टिंग करून, लक्षात ठेवा. 8पर्यंत साहेब मी बसतो ऑफिसला, 10पर्यंत बसतो. 6ला गप बायका पोरात जावा, मित्रांच्या जावा, क्रिकेट खेळायला जा, मजा करा. एक ह्युमन माणसाची कॅपॅसिटी किती असते हो. 8 ते 10 तासाच्या वर तो काम करू शकतो का सांगा मला. मग ते आम्ही प्रत्यक्ष स्वतःशी न बोलल्यामुळं फक्त ॲक्टिंग करत बसतोय. हे पण बसलाय स्वतः फाईल घेऊन, त्यांनाही बसवलंय. करता काय तुम्ही, मी सांगितलं 8 तास गिव्ह मी 100%. काय म्हणाला. नाही, मी क्षमा मागतो कोणाला, काय मी अनुभवलेले माझे अनुभव सांगतोय. मला कोणाला काही म्हणायचं नाही. तुम्ही रात्री 12पर्यंत बसला तरी माझं ऑब्जेक्शन नाही, मी माझं सांगतोय. मला ते खुर्चीवरती बसलो असायचं ना, माझ्या लोकांचे HR काय MSW झालेले असू देत, नाहीतर इंजिनियर असू देत, त्यांची वाक्य मला ऐकू यायची सगळ्यांची, की साहेब तुला काय जाते काय गाडीत बसून, तुला ड्रायव्हर नेतोय, तुला काय सगळे मजा दावात पैसे मिळतात, तुला काय जाते बोलायला. इथं आमच्या इकडे जायचे, पिक्चर जायचे, दोस्तांची पार्टी ठरली आमच्या पार्टीत तू तर काय येणार नाही, तुझं क्रीम ठरलेलं आहे वेगळं. असली वाक्य चालू असतात. तुम्हाला सांगतो, मीच त्यांचा दोष झालो. संध्याकाळी 6 वाजता क्रिकेटच्या ग्राउंडवर सकारात्मकता कशी घ्यायची तुम्हाला गंमत सांगतो, मी मुद्दाम सांगतो. त्या फॅक्टरीच्या कॅम्पसमध्ये असे मोठमोठे दगड होते, डोंगर, झाडं वाढलेली तिथं. मग मला पहिल्यांदा लक्षात आलं की नाही, माणसाला जरा चित्र चांगली दाखवली की बरं वाटतं जरा डोळ्यांना. आपलं ऑफिस चांगलं दिसायला पाहिजे, टेबल छान दिसायला पाहिजे, छान चांगले मेसेजेस पुढं असले पाहिजेत. असं माझ्या डोक्यात असं की आपण जिथं काम करतो, 8 तास जिथं वावरतो ते नीट पाहिजे ना. मग ती माझ्या टेबलवर पसारा आहे, धूळ बसली, असं केलं की लागते. नको, मी जिथं आहे ते एरिया स्वच्छ असावा आणि माझ्या हातात अधिकार असतील तर मी एक टीम चांगली विश्वासात घेऊन करेन, हे डोक्यात होतं. त्याची सुरुवात मी मुद्दाम आता विषय निघाला म्हणून हे सांगतोय. त्या ठिकाणी मला असं चांगलं पाहिजे होतं की इथं लोकं आली पाहिजेत. ग्रामीण भाग होता, रुरल एरिया होता, लोकं आली पाहिजेत, तिथे लोकं पोचली पाहिजेत. मग आपण एक काम करूयात म्हटलं, म्हणून मी बागकाम करणारा माळी इचलकरंजीतला त्याला पकडून आणलं आणि त्याला सांगितलं की एक काम करायचं म्हटलं, हा जो पुढचा 2 एकरचा एरिया आपल्याला डेव्हलप करायचा आहे, तुझी बुद्धी वापर, मी माझी बुद्धी वापरतो आणि आपल्याला जमेल तशी लॉन डेव्हलप करू आपण. अजूनही जर गेलात तुम्ही आजरा सुतगिरणीमध्ये जाऊन बघा, मस्त 1-1.5 एकरामध्ये सुंदर लॉन डेव्हलप झालेली आहे. एक्सलंट लॉन आहे, जिथं मुलं येतात, खेळतात. शाळेच्या विद्यार्थ्यांना मी निमंत्रित करतो, त्यांना दाखवा फॅक्टरी. ग्रामीण भागात एवढी पोटेन्शियल्स आहेत करण्याची, हे त्यांना दाखवा. लेबर ऑफिसना सूचना होता माझ्या.
दुसरी गोष्ट, क्रिकेटसाठी खेळायला जागा नाही आहे. त्या तालुक्यात असं एक ग्राउंड त्या शाळेचं वगैरे गावात मला माहीत होतं. आम्ही PWDच्या लोकांना, बघा बँकर्स, काय संधी शोधली तर काय काय करता येतं. मी आमच्या लोकांना घेऊन बसलो, गप्पा मारत असं केबिन. माझी एक रोजची सवय, 10 मिनटं सगळे लोक HOD जे आहेत, ज्यांच्याकडे ब्रेन आहेत असे समजतो मी, त्यांना घेऊन बसायचो आणि त्यांना म्हणायचो की माझ्या डोकं ही क्रिएटिव्ह आयडिया अशी अशी आहे किंवा तुमच्याकडं क्रिएटिव्ह असेल तरी मी ऐकायला तयार, असं म्हणायचो मी त्यांना. आपण गिव्ह अँड टेक करूयात. आपल्याला ग्राउंड पाहिजे यार. आपण संध्याकाळी 6 नंतर माझ्या शिव्या घेऊन तुम्ही दमलेले असणार, तुम्हाला रिलॅक्स करायला मला ग्राउंडवर खेळायला न्यायचं आहे. साहेब इथं जागा नाही हो, काय करायचं, दगडं बसलीत, हे बसलीत. आणि अचानकपणे एक दिवस त्या दिवशी आम्हाला कळलं की अजित पवारांचा दौरा, त्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते, मंत्रालयातून पैसे आणावं लागायचे आम्हाला, त्यांचा दौरा तिथे होता. मग आम्ही लगेच आमची क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस सगळ्याची गप्पा मारण्याची चालायची. त्यांनी सांगितलं एक काम करूया साहेब, आपण अजित पवारांना उतरायला जागा नाही ना, तर त्यांचं हेलिकॉप्टर आपल्या इथं उतरायची सोय करूयात. मग काम करूयात म्हटलं. PWD काय काम करते, चला जावा त्यांच्याकडं. दिली टीम पाठवून. आम्ही चर्चा केली, सर आमची जागा तुम्हाला मी हेलिपॅडची द्यायला तयार आहोत, फ्री ऑफ कॉस्ट, फक्त अट आहे डेव्हलप तुमची तुम्ही करून घ्या हेलिपॅडसाठी. असं म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या. ते लोक कन्व्हिन्स झाली. आम्ही त्यांना जागा दिली. मस्त एक सुंदर क्रिकेटचं ग्राउंड तिथं त्यांच्याकडून करून घेतलं आणि ते आज तागायत सगळे 6 वाजता जाऊन क्रिकेट खेळतात तिथं. काय कष्ट पडले, योग्य पद्धतीनं सकारात्मक विचार, त्यामुळं आणि ती प्रोसेस चालू. त्याच्या पुढं जाऊन इंटर डिपार्टमेंट मॅचेस ठेवल्या. तिथं काय जिंकायचं जर हारायचं नाही, पण मग तुझ्या ते ह्यांची 4 जणांची टीम, ह्या मेंटेनन्सची काढा, इलेक्ट्रिकलची काढा, प्रोडक्शनची काही अशी टीम्स तयार केल्या. त्यांच्या मॅचेसच्या सुरुवात आपल्याला डोक्यात दगडं घालून भांडायचं नाही. वी आर एन्जॉईंग आवर लाईफ, मजा करायची आपल्याला, पण स्पर्धा चांगली ठेवायची. असं म्हणून त्या मॅचेस सुरू झाल्या. कंटिन्यू अजूनही चालू असतात. शोधायला पाहिजे, आपल्याला असं सापडत येते. आणि हा फॉर्म्युला एका ह्युमन ब्रेननी, इंडियन ह्युमन ब्रेननी हा फॉर्म्युला जर वापरला, 8 तास 100% मी काम करणार आणि 8 तास 100% मी काम करून घेण्यासाठी टीम तयार करणार. टीम विश्वासाने तयार होते, दादागिरी करून अजिबात होत नाही. दादागिरीने ॲक्टिंग केली जाते फक्त. मुलंसुद्धा दादागिरी करा, बघा मुलं बाहेर वेगळं जगतात, घरात वेगळं जगतं. आपण काय केलं आहे, आपण तेच केलेलं आहे. 18 वर्षापर्यंत आईवडिलांनी सांगितलेलं ऐकलं सगळं. 18 वर्षानंतर आईने विचारलं, बाबाने विचारलं, काय रे कुठे गेला होता, रात्री 10ला आलाय. बाबा अभ्यास होता माझा 12वीचा, ते करायला गेलतो, असंच सांगत होतो ना आपण. मग आपल्या मुलांनी आपल्याला ते सांगू नये असं वाटत असेल तर त्यांना मित्र करा, गप्पा मारा. रोज बँकेच्या लोकांची इच्छा नसताना मी इतक्या लोकांशी बोलतोय. मी माझ्या मुलांशी, बायकोशी 5 मिनटं बसून गप्पा मारतोय. महिला असत्या तर मी वरचा पण म्हणाला होतो, महिला कमी आहेत म्हणून मी माझ्या फॅमिली मेंबरशी रोज एक 5 मिनटं क्वालिटी टाईम म्हणून बोलतोय. का क्वालिटी टाईम महत्त्वाचा आहे, नाहीतर हां बोल हां सांग काय म्हणलास तू. ते स्क्रोलिंगचा तोटा काय सांगतो मी तुम्हाला. मगाशी आपण काय बघितलं, ज्या गोष्टीवरती सतत लक्ष केंद्रित करतो ती जीवनाचा भाग बनते. मनाला सतत जी गोष्ट सांगतो ते प्रोग्राम बनतोय आपला. त्या मनाला जर सतत सांगितलं की दर 5 मिनिटांनी मला एक रील बघायचं आहे, लगेच रील बघायचं आहे, तर त्याची इतकी सवय होते की 2 मिनटं गेले मोबाईल नाही बघितले असं आतून होतंय. आता इथं सुद्धा मी म्हणाले पटकन आयला व्हॉट्सअपला आला असेल काय गुलाबाचं फुल एखादं, म्हणजे कोणी शुभेच्छा दिल्या असं, पण नाही काढतायत सगळ्यांसमोर. नाहीला असतो त्या मनाला त्रास. म्हणजे मन कंट्रोल करू शकतंय. आत्ता गेला तास 1.5 तास मला माहीत नाही किती वेळ बोलतोय मी, एवढा वेळ मोबाईल नाही आहेत आपले ओपन केलेले आपण. मग जरासं रिकाम बसल्यानंतर मी स्वतःला फाइंड आउट करू का दुसरं कोण सांगतायत ते बघत बसू सारखं. बघूयात ना, ठरवून बघूयात ना 15-20 मिनटं. पण आम्ही केलं तर आमची पुढची जनरेशन, आमचे ऑफिसचे स्टाफ, बाकीचे लोक फॉलो करणार आहेत. ते साहेब बसलाय मजा करत, अर्धा तास झाला इन्स्टावरती सगळे रील बघतोय, बाहेर म्हणतोय काय झालं तुझं, नाही ऐकणार कोण. त्यासाठी एक छानशी म्हण, बोले तैसा चाले त्याची 15वी पाऊले. मी दिवसभर कसा आहे, 8 तास 100% फॉर्म्युला. घरात असताना मी माझ्या फॅमिलीचा आहे, सोसायटीत असताना जाता मला काय करता येईल का, पोरं दंगा करून शिव्या देत आहेत, वेडावाकडं नाचतायत बाहेर कुठल्या बिभत्स चांगल्या सत्पुरुषांच्या मिरवणुकीसमोर, माझी कोण जात नाहीत ना त्याच्यात विचित्र नाचायला. मी माझ्या इथून तर कंट्रोल सुरूच करू शकतो, माझ्यापासून मी नियंत्रण करू शकतो, तर समाज बदलेल. या जागा जर सापडल्या ना, ज्या हातातले पेन आहेत त्या पेनकडे बघताना सुद्धा पूर्वी टाक होते, जेव्हा लिखाण झालं त्यावेळेस टाक होते, त्याच्या आधीच्या प्रोसेस काय असतील. आम्हाला रेडीमेड पेन आहेत आता, त्या पेनला थँक्स. अपग्रेड आहेत का आम्ही आता बऱ्याच वेळात. खरं तर कोऑपरेटिव्हमध्ये चांगलं कल्चर आहे. माझ्याकडे किती वेळ आहे अजून, एक 5 मिनटं बोलून अजून. हां, फास्ट जग आहे. भौतिक गोष्टींना
जास्त प्राधान्य आहे. भौतिक म्हणजे गाडी, बंगला, घर, गाडी, पॅकेज, पार्टी, एन्जॉयमेंट याला जास्त लक्ष आहे. अशा समाजामध्ये आपण काम करणार आहोत. आपल्या हातामध्ये लॅपटॉप आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, AI आलेला आहे आणि आम्ही जर अपग्रेडेड नसू, आम्ही फेकले जाऊ. या समाजात राहायचं असेल, व्यवहारी जगात राहायचं असेल, मनाला अध्यात्म सांगूयात आणि व्यवहारामध्ये तंत्रज्ञान आणूयात. व्यवहारात टेक्निक आलंच पाहिजे. नाहीतर हे तर आता मला माहीत नसलं, मी AI वरती काही गोष्टी काम करताना मला माहीत असेल. माझी मुलगी UK आहे तिथे, ती इंजिनियर, तिला विचारतो मी, हे मला जरा हे माहीत नाही, प्लीज मला हे कसं कॉपी पेस्ट करायचं जरा मला शिकवशील का? काय प्रॉब्लेम नाही. तिलाही वाटतं माझा बाबा मला विचारतो आहे, मला रिस्पेक्ट आहे याचा अर्थ त्याला. नाही तर ते विचारणं पण दादागिरीहून, हे जरा सांगायचं ते थांबले बघ, काहीतरी मेसेज जात नाही, काय झालं बघ, असं नाही. घरात, कुटुंबात, ऑफिसमध्ये आपली लँग्वेज चांगली ठेवूयात ना, बिघडतं कुठं. तसं ते तंत्रज्ञानाला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून सुरू केले का? माझ्या बँकिंगमध्ये मला काय आवश्यकता आहे कोणीतरी सांगायची, की माझा तो टास्क नाही म्हणून नाही, मला अपग्रेड करायचं आहे स्वतःला. मला बघायचं ह्या काळाची भाषा आहे ना ती, काय हाताने लिहायची रजिस्टर नाही आहेत, मी करू का, की माझा लोड हलका करण्यासाठी AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेमिनाय असेल, ChatGPT असेल, कुठला वापर करून हे माझा फॉर्म्युला मी तयार करू का कॅल्क्युलेशनचा, की जे मला सोपं होईल. असं काही करू का? या प्रोडक्टिव्ह गोष्टीत आपण अडकलो की निगेटिव्हिटी संपते. आणखीन एक मनापासून विनंती करायची आहे, मनाचा फॉर्म्युला ज्याच्यावर लक्ष देतो ती सतत घडती आहे. दिवसभरात अननेसेसरी गॉसिप्स नको करूयात आपण, ज्याचा काही फायदा नाही आहे नको करूयात त्या गोष्टीचा. कशाला करायचं? पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, ह्या सगळ्या गप्पा मी इन्व्हॉल्व होऊन माझा काही फायदा आहे का? माझ्या कुटुंबाचा काही फायदा आहे का? काही विधायक काही घडणार आहे का माझ्या आयुष्यात, कुटुंबात? मग नको, मला त्यात काही इंटरेस्ट नाही ऐकण्यात. आता मी हे फिरताना सगळे सुरुवातीला सगळे म्हणले यांचं काय MDचं डोकं फिरलं आहे, व्याख्यान देत फिरतो आहे, काय याचं म्हणणं नाही. मी स्वतःला विचारत राहिलो की सतत मी हे जर बोलत राहिलो, आता मी तुमच्याशी जे बोलतो आहे हे सतत बोलल्याने माझ्यावरती काय होते? माझ्यावर तो प्रोग्रॅम होतो आहे चांगुलपणाचा, नैतिकतेचा, चांगल्या विचारांचा. स्वतःकडे बघायला लागलो, माझा राग संयम आहे का माझ्यात, का चिडत होतो. स्वतःकडे बघत 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 हा प्रवास झाला आहे. एक टप्पा, रोज एक टप्पा. आत्ता ओरडायची गरज आहे का? साधी गोष्ट आहे, माझा रिस्पॉन्स कसा आहे घरामध्ये, ऑफिसमध्ये रिस्पॉन्स कसा आहे? छोट्या छोट्या गोष्टीत मी चिडचिड करतो आहे का? त्यांचं काय होईल ते राहू दे बाजूला, माझ्या आतमध्ये बिघडायला लागले ना. आणि आय एम ए बॉस, मला हँडल करायची टीम हँडल करणाऱ्या माणसाला या गोष्टी सजगता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती घेऊनच जायला पाहिजे त्या माणसाली. तर या गोष्टी चालत राहतात. सध्याचा ट्रेंड काय चालला आहे, बँकिंगमध्ये काय चाललं आहे, शेअर मार्केट काय म्हणते, सोनं चांदी काय म्हणते, मला काय करायचं आहे ते शेअर डिपार्टमेंट सांभाळणारे बघतील असं म्हणून नाही चालणार आहे. कदाचित एखादा सबऑर्डिनेट असा असेल, नुकताच जॉईन झाला आहे, पण ही इज व्हेरी इंटेलिजंट, त्याला माहिती आहे आजचे ट्रेंड काय चालले, तो शेअर करू शकेल. कधी कधी असं मी मुद्दाम सांगायचो की फिटर्स आणि जे ग्राउंड लेवलचे काम करणारे आहेत, मेंटेनन्स, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, त्या सगळ्यांची एक टीम जी ग्राउंड लेवलला काम करणारी, त्यांना ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घ्यायचो आणि त्यांना सांगायचो का 2 वर्षापूर्वी मी ही सगळी पदं एक सोडत आलो आहे, मी हेच काम करतो आहे, एन्जॉय करतो आहे सध्या लाईफ. जे अनुभवलं ते सांगत चाललो आहे फक्त, बाकी काही नाही. मी शहाणा असं अजिबात माझं म्हणणं नाही, पण माझे अनुभव वाटत चाललो आहे मी. त्यांची टीम घ्यायचो ते आणि त्यांना म्हणायचो आपण काय करूयात. हा प्रॉब्लेम आहे. एक एक्झाम्पल शेअर करतो मी मुद्दाम. एक कंपनी, त्या एक मशीनची किंमत साधारणपणे 80 लाख, 90 लाख, 1 करोड अशी एका मशीनची किंमत. अशा मशीन्स आहेत ती इंडस्ट्रीतल्या. ते मशीनचं टेम्परेचर वाढायचं, सतत टेम्परेचर वाढायचं. आता वर्ल्डमधली वेल नोन कंपनी आहे, त्या कंपनीच्या मशीनचं टेम्परेचर वाढतं आहे. आता वर्ल्डमधली वेल नोन कंपनी आहे, टॉप 5 मधली, ती काय साधी असेल का? की पण हा प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळं पार्टची रिप्लेसमेंट वाढायला लागली. मी ग्राउंड लेवलच्या सगळ्यांची मीटिंग झाल्या, पण उत्तर निघत नव्हतं. काम करणाऱ्या मुलांशी बोललो डायरेक्ट मीटिंग घेऊन की आपण हे करूयात का आपला हा प्रॉब्लेम आहे, सॉर्ट आउट होत नाही आहे, काय करूयात, डोकं लावा सगळ्यांनी मिळून. आणि जो बेस्ट करेल त्याला अवॉर्ड, ते फिक्स कायम ठरलं होतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी नुसतं भारत माता की जय न म्हणता ज्यांनी चांगलं केलं त्याला अवॉर्ड द्यायची, पुस्तकं द्यायची, बक्षिसं द्यायची. त्यांच्या मुलांनी काही केलं असेल चांगलं त्यांना ॲप्रिशिएट करायचं. मुद्दाम वातावरण चांगलं राहायला पाहिजे ना. सकारात्मकता पेरायची असेल तर कंपनी अशा गोष्टी घडायला पाहिजेत. कधीतरी गॅदरिंग केलं, 31 डिसेंबरची रात्र जागवण्यापेक्षा 1 जानेवारीला काही नवीन कार्यक्रम, फॅमिली गेट टुगेदर करता येतं का, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी. तर तिथं त्या टीमला सांगितलं, आणि मी अभिमानाने सांगेल त्या पोरांच्याबद्दल, आज मी तिथं जरी कनेक्टेड नसलो तरीसुद्धा या पोरांनी 2 दिवसात सोल्युशन आणलं. आणि काय सांगितलं, सर त्या कंपनीच्या मशीन्सचं जे फ्रेम आहेत त्या ठीक आहे, झाड बनवल्यात त्यांनी,
त्या फ्रेमला जर आपण अशी चौकोनी भोकं पाडली तर त्याची हीट जी आहे ती व्यवस्थितपणे बाहेर निघून जाईल. पण त्या एवढ्या मोठ्या मशीनला त्या ठरलेल्या जागी एक 10-15 होल्स पाडायची होती मोठी मोठी. ते कोण अलाव करणार आहे? तोडारे म्हणलं चला जा करा म्हणलं. बॉसला हे सांगता आलं पाहिजे, तू कर, चुकला तर मी तुझ्या पाठीची आहे. हे करत नाहीत बऱ्याच वेळा. सकारात्मकतेत हे बसत नाहीत लोकांच्या. ते म्हणतात चुकलं तर ह्याचं बरोबर आलं तर साहेब मीच केलं, माझ्यामुळं आज एवढा परफॉर्मन्स आहे, माझी बँक 4 शाखा उघडल्या माझ्यामुळं, ह्यांच्यामुळं काय नाही. देऊयात ना क्रेडिट, काही होत नाहीत, कुठं पळून जात नाही. दिल्यानंतर मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येतं. शाब्बास, व्हेरी गुड, छान, हे शब्द आहेत म्हणत नाही आपण. 4 शब्द जर वापरले तर काय तो माणूस पळतो माहिती का. झालं, त्या मुलाला काय आम्ही छोटंसंच अवॉर्ड दिलं 26 जानेवारीला बोलवून सगळ्यांसमोर. जे कंपनीला जमलं नाही ते या मुलांनी केलं, अमुक तमुक, त्यांना जर अवॉर्ड दिलं. त्याच्यानंतर दर आठवड्याला एका मीटिंगमध्ये एक R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या पोरांनी सुरू करून दिली. कंपनी लाखोमध्ये चालली पुढे प्रॉफिटमध्ये. त्यांना 1000चं बक्षीस, लाखोत प्रॉफिट, आणि वर छान ॲप्रिशिएशनची नोटीस लावली त्याची, ह्यांनी हे चांगलं काम केलं. छोट्या गोष्टी आहेत. घरात पण तेच करायचं आहे, ॲप्रिशिएट करायचं आहे. ॲप्रिशिएशन 2 वाक्याचं. किती दिवस झाले आपण घरात चहा चांगला केलास ग तू असं म्हणू स्वतःला विचारूयात. छान आहे, तू स्वयंपाक करतेस म्हणून मी जीव शकतोय, तुला थँक्यू व्हेरी मच ग. नाही म्हणत आपण, टेकन इट ग्रँटेड म्हणतात ना, तसं प्रत्येकाला घेतो, बट त्याचा तोटा मला होतो हे लक्षात येत नाही. म्हणून माझ्या सकारात्मकतेसाठी आय हॅव टू फाइंड आउट माय सेल्फ फर्स्ट. मला स्वतःला आधी पहिल्यांदा शोधणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणून सकाळी धन्यवाद, सकारात्मक वाक्याने सुरुवात सबकॉन्शियसला जाऊ देत. त्याच्यानंतरचा दिवसाचा प्रवास त्यावेळेस तेच करूयात. जेवताना जेवण करू, प्रयत्न करू, लगेच शक्य नाही एका दिवसात. त्याची सवय लावायची, त्या मनाला प्रशिक्षित करायचं, ट्रेनिंग द्यायचं, ताबा मिळवायचा, रिमाइंडर सिस्टीम लावायच्या, दर 1 तासांनी, दर 2 तासांनी, 4 तासांनी, पुढे पुढे इतकी सवय होते ना, झाले ठीक आहे, इट्स ओके. हां ठीक आहे, बघू पुढं काय करायचं ते. मी मागच्या महिन्याभरात गाडीला, मागच्या माणसाची चूक होती, मुदले इंडस्ट्रीजची गाडी होती. त्यांनी धाडकन गाडीला माझ्या मागून डॅश दिली. ड्रायव्हर बिचारा घाबरला, काय झालं काय झालं काय. बघू आपण उतरून, तो त्याच्या अंगावर जायला लागला, कशाला जातो म्हटलं, गाडी चालवणार तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरची बिचारीची परिस्थिती काय, तो चुकला का बरोबर आहे त्याच्याशी बोलू आपण, चर्चा करूयात. पण लगेच जाऊन मारामारीचं काय कारण आहे, आपले हे का हलवा. हे जमलं की बँकिंग उत्कृष्ट, माणसं चांगली म्हणून वागाल, आणि बेस्ट माणूस व्हा यार. बाकी सगळे जगभर फिरलो, करोडपती बघितले, मोठी माणसं बघितली, सगळे पुरस्कार सोहळे घेऊन बघितले स्टेजवर, त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच राहतात. पदावरून खाली उतरली कोण विचारत नाही, तुम्हाला सांगतो, कोण सुद्धा नाही. मला उदाहरण म्हणून सांगतो, मी ज्यावेळेस ॲक्टिव्ह मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून खुर्चीवरती असायचो, अरे एक दिवस चुकायचा नाही. सकाळी 100 गुलाबाची फुलं, 50 गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू, आतली वाक्य. 2 वर्ष झाली फक्त. मी 1 वर्ष ठरवलं की 1 वर्ष आपण आता इंडस्ट्रीची पदं सोडायची, पण तत्पूर्वी पुढच्यांना पावर दिल्या काम करणाऱ्यांना. आणि मला बघायचं आहे मला स्वतःला की लोक काय करतात ते, असं म्हणून मी खुर्चीवर फक्त जाऊन बसायचो, पुढच्यांना पावर दिल्या होत्या. 2 महिन्याच्या आतमध्ये 80% फुलं गायब व्हॉट्सअपमधली. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली. पण ही जाणीव होती की ते क्षणिक आहे. मला काम माझं बेस्ट करायचं आहे, प्रेझेंटमध्ये मला बेस्ट करायचं आहे, स्वतःला चांगलं मला प्रूव्ह करायचं आहे, आणि ते करताना माझा हॅपीनेस इंडेक्स हलणार नाही. माझी हॅपी हॅट म्हणतात सरशी त्याला, की हॅपी हॅट जी ती मी उतरू देणार नाही, काय वाटेल झालं तरी सुद्धा. फॉर एक्झाम्पल, मी आता एवढं बोलल्यानंतर तुम्ही छान म्हणलात, मला आनंद आहे. समजा नाही म्हणला, काय हो कुठलं शोधून आणले, 1.5 तास बोलले, डोक्याला त्रास दिला, मी तर स्वार्थी, माझा आनंद घ्यायला आलो, मी काय तुम्हाला सांगायला आलो नाही, काय सुरुवातीलाच सांगितले. मला बरं वाटतं, मी बोललो, माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवले. योग्य वाटलं असेल तर जरूर घ्या. आणि पाठीकोरी करण्यासाठी माझ्या स्वतःला मंत्र जो वापरतो, चुकीचे काही शब्द गेले असतील, कोणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या असतील, बाय हार्ट क्षमा मागतो. चांगला असेल ते घ्या, पण तुम्ही सगळे हसत राहा यार. बेस्ट परफॉर्मन्स द्या, बँकेत द्या, घरात द्या, समाजात द्या, आर्थिक स्तरावरती बेस्ट व्हा, अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो.